2 मंत्र्यामध्ये एकता नाही आहे, एकसंधपणा नाही आहे, विचार नाही आहे. 65,000 रुपये प्रत्येकाच्या डोक्यावर आज कर्ज झालेलं आहे. 5 लाख जे रिबीट दिलंय सरकारने ते अत्यंत चुकीचे आहे. नोटाबंदी केली, त्याच्यामध्ये तुमची क्षमता होती आणि घराणेशाही सुरुवात झाली, त्यामुळे लोक काँग्रेसमध्ये चिडायला सुरुवात झाली. विकासापेक्षा जात मोठी करून ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे. दर्शक नमस्कार, हवा सोलापूरची या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे ते अशोक चौकाचा हा सगळा परिसर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, इथं आपण आलो आहे. आणि इथं आपण मतदार, नागरिक आणि त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी, यांच्याशी आपण एकंदरीत सोलापुरातलं वातावरण कशा पद्धतीचं आहे, याचबरोबर जो एक मोदी सरकारचा कार्यकाळ होता 5 वर्षाचा, तो कशा पद्धतीनं राहिला, आणि जो विरोधी पक्षाच्या वतीनं दावा करण्यात येतो आहे की यंदा आम्ही बाजी आम्हीच मारणार, तर हे वातावरण आम्हाला काय सांगतं, खरीची वस्तुस्थिती आहे का? एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे एक विचारमंथन चालू आहे किंवा प्रचाराचा धुराळा उडतो आहे, त्याच्यामध्ये आम्हा सोलापूरकरांना काय वाटतं या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे आपला की जे आमचे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांच्यापर्यंत आमच्या एक सोलापूरकरांची भावना जायला पाहिजे. जरी राजकीय मंडळी इथं असतील तरी देखील त्यांचा एक महत्त्वाचा विचार त्यांच्या पक्षापर्यंत म्हणा किंवा विरोधी पक्ष जे असतील त्यांच्यापर्यंत हा जाणार आहे. आणि एकंदरीत जे सगळे आपले सोलापूरचे प्रश्न आहेत किंवा ज्या सोलापूरकरांच्या अपेक्षा आहेत त्या समोर मांडण्याचा सगळा प्रयत्न आपण चर्चा करणार आहोत. केंद्रीय स्तरावरचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती करणार आहोत. राज्य सरकार जे आहे त्याच्याही कामगिरीवरती मतदार या लोकसभा निवडणुकीत विचार करेल. आणि मतदार लोकसभेची निवडणूक जरी असली तरी मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे. तेव्हा आपण ही सगळी चर्चेला सुरुवात करतो आणि आपण म्हटलं की लोकप्रतिनिधी आहेत तेव्हा मान अगदी त्यांनाच पहिल्यांदा द्यायला आपल्याला हवा. युतीचे नगरसेवक जे आहेत राजकुमार अंचाटे साहेब, तर ते इथं उपस्थित आहेत. कशा पद्धतीनं युतीचा प्रचार चालू आहे आणि विश्वास कसा वाटतो आहे? हवा म्हणजे हवा जी आहे कोणत्या पक्षाची आहे किंवा काय केलं पाहिजे याबाबत जो एक जनतेमध्ये आपण एक मेसेज पाठवत आहोत, ते अतिशय चांगलं काम आपण इन न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्य घरात बसून सर्वांना बघण्यासाठी जे कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी प्रथमतः इन न्यूज सोलापूरचंही अतिशय आभार व्यक्त करतो. कारण या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकजण प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. आणि चॅनल आता अलीकडच्या थिएटरपेक्षा चॅनलला गर्दी जास्त झालेली असल्यामुळं आपल्या चॅनलच्या मार्फत सोलापूर शहरामध्ये सर्वजण आपण पाहत आहोत. आणि हे पाहत असताना आज आपण अनेक ठिकाणी ज्या वेळेला चर्चा होतं त्यावेळेला आमच्याकडे गटारी नाहीत, रस्ते नाहीत, पाणी नाहीत, या मूलभूत सुविधा आहेत. आणि ते जे कामं आहेत ते सर्व नगरसेवकांचे काम आहेत. आता ही निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान कोण व्हावा, आणि देशाच्या पंतप्रधानाच्यासाठी आपण हे मतदान करायचं आहे. आपण सोलापूर लोकसभेतून जरी एखादा उमेदवार पाठवलो तरी पंतप्रधानासाठी आपण मतदान करतो, असं आपण ज्या वेळेला विचार करून मतदान करतो त्यावेळेला मोदी साहेबांच्या शिवाय आपल्याला समोर पर्याय दिसत नाही. आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडे आपण जर पाहिलं तर काँग्रेसमधून आपल्याला पंतप्रधानाचे उमेदवार आपण पाहिलेले आहेत की त्यांच्याबाबत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. टीका करत असताना फक्त आपण कोणीही काही टीका करू दे, पण टीका करत असताना खालच्या लेवलला टीका न करता जे आपल्याला खरोखर एक सुशिक्षित माणूस म्हणून आपण विचार करतो त्यावेळेला मोदी साहेबांच्या शिवाय आपल्या भारतामध्ये पर्याय राहिलेला नाही असं आपल्याला दिसून येतं आहे. आणि म्हणून सोलापुरातून प्रत्येकाने फक्त मोदींच्याकडे बघून या ठिकाणी मतदान करणार आहेत. आणि ते विजय सोलापूरचा हा 100% भाजप शिवसेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वर्षाच्या जो बनसोडे साहेबांनी 1,49,000 मताधिक्य होतं तो रेकॉर्ड यावेळेला आम्ही ब्रेक करण्याचं आणि तो रेकॉर्ड मोडण्याचं आम्ही एक मानस केलेला आहे. भाजप शिवसेना एकत्र येऊन हा रेकॉर्ड आम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही. मोदी लाड तुम्हाला पुन्हा एकदा या निवडणुकीत दिसते का? हो, कारण काय पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून जर आपण इतर सर्व पक्षाचं जर तुलना केला तर तुम्हाला चित्र एकच दिसणार आहे की मोदीशिवाय पर्याय नाही. एक कणखर नेतृत्व आहे, एक अभ्यासू नेतृत्व आहे. घरदार सर्व सोडून फक्त देशसेवेसाठी ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वाहण्याचा प्रयत्न करत आहेत अशा नेत्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या सर्वसामान्य नागरिकांनाही दिसत नाही. सर्वात महत्त्वाची अशी प्रतिक्रिया जेव्हा हे मोदींविरोधात हे सगळे आमचे राजकीय पक्ष जे आहेत ते एकत्रित आले, पण नेतृत्व म्हणून कुठलाही चेहरा समोर नाही. आणि मुळामध्ये जे महागठबंधन म्हणून समोर आलं त्यामधून काँग्रेसची खऱ्या अर्थाने एक अवहेलना झाली. कुठल्याही राज्यामध्ये जे आमचे पक्ष होते महागठबंधनातले त्यांनी काँग्रेसला जवळ केलं नाही. तेव्हा विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्याकडं पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार नाही आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही.
असं म्हणलं गेलं आहे. आमचे काँग्रेसचे जे मंडळी आहेत ती बरोबर आहेत, काँग्रेसजन आहेत, त्यांची प्रतिक्रिया आता महत्त्वाची आहे. सर्वप्रथम आत्ता हे जे म्हणले की काँग्रेस पर्याय नाही, अहो राहुल गांधी हाच खरा पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल आणि लवकरच हे आपल्याला दिसेल की राहुल गांधी पुढचे प्राईम मिनिस्टर होतील. आणि दुसरं हे जे म्हणाले मोदींकडं बघून मतदान करा, 2014मध्ये देखील लोकांनी मोदींकडं बघून मतदान केलं. काय परिस्थिती झाली सोलापूरची मी बघताय. खासदार कधी दिसले नाहीत सोलापुरात. खासदारांनी काय कामं केले ह्यांनी फक्त सांगू देत. ह्यांना मी चॅलेंज करतो की ह्यांनी वरच्या नॅशनल लेवलच्या मुद्द्यांवर न बोलता सोलापूरचे खासदार जे होते आपले शरद बनसोडे, त्यांनी काय काय कामं केली सोलापूरसाठी हे गिनून दाखवावं आणि मग पुढं नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलवरती बोलावं. सर हे आता रानसाडे साहेबांनी या ठिकाणी मोदीला बघून मतं द्या म्हटले, पण मोदींच्या जे चुकीच्या निर्णयामुळे सोलापूरवर जास्तीत जास्त प्रभाव या ठिकाणी पडलेला आहे. त्यांनी 2014 साली सोलापुरात येऊन यंत्रमागचे कापड घेतलो म्हणले, पण साधा 1 मीटरसुद्धा कापड, 1 मीटर का एक तुकडा चिंदीसुद्धा त्यांनी या पॅरामिलिटरीसाठी घेतला नाही. त्याचप्रमाणे नोटबंदीचा जो सर्वात मोठा विषय या ठिकाणी मोदीने घेतला, काळा पैसा तर आला नाही. 99.99 पैसे या ठिकाणी बँकेत जमा झाले, मग काळा पैसा कुठं गेला. पण गोरगरीब जे सोलापुरातील विडी कामगार 1 लाख विडी कामगार आहेत, त्यांचे पगारी बंद झाले, बँकेत रांगा लागले. या आपल्या अशोक चौकात इथं समोर तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र बँक, या बँकेत एक महिला रांगेत मरण पावली. सर्वात जास्त फटका आता GST सुद्धा फटका नोटाबंदीमुळे सोलापूरचा जो रोजगार चालतो यंत्रमाग आणि विडी कामगार, जवळपास 2 लाख लोकांचा कामगार या ह्याच्यावर अवलंबून आहे. त्या मोदीच्या डायरेक्ट निर्णय जे म्हणतात ना, देशाच्या नेतृत्वामुळे स्थानिक लेवलला या ठिकाणी जास्त प्रभाव पडून या 2 लाख यंत्रमाग आणि विडी कोणी पर्याय नाही असं म्हणतात. मोदीशिवाय पर्याय नाही असं म्हणतात, पण जवळपास राजकारण राजे महाराजे गेलेत. मोदी आत्ता परवा आले, लक्षात ठेवा 2014ला. त्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री होते, त्या अगोदर सुद्धा पंतप्रधान होते. कित्येक आले कित्येक गेले, देश चालू आहे. एक मोदी का आजच आला असा काही विषय नाही. हजारो वर्ष आता इतिहास आहे आणि तो इतिहास या मोदीमुळे झालेला नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवा. मोदी आणि जे भाजपाचा जो सगळा कार्यकाळ होता त्यामुळं जनतेला एक हाल अपेक्षा सोसाव्या लागल्या. मग त्यामध्ये नोटाबंदीचा विषय आला, GSTचा विषय आला, लोकांना एक हाल सोसावे लागले आणि त्यामुळं लोकांच्या मनात रोष आहे. आणि मोदींपेक्षा आमच्याकडे राहुल गांधीचं देखील नेतृत्व आहे असं म्हणणं मांडण्यात आलं. काँग्रेसचे बंधूंनी माननीय शरद बनसोडे साहेबांनी काम नाही केलं असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगू इच्छितो की मागील 60 वर्षात सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस हे सर्वस्व होतं आणि केंद्रात आपले सोलापूरचे सुपुत्र माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब हे एवढं प्रभावी नेतृत्व असतानासुद्धा सोलापुरात कुठलंही विकास काम झालेलं नाही. आणि केवळ जेव्हा सत्ता परिवर्तन झालं मागील 5 वर्षाच्या आतच आपला सोलापूर शरद बनसोडेंच्या प्रयत्नाने व भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एका वर्षात सोलापूरचा कायापलट झालेला आहे, हे त्यांना जाण करून देण्यासाठी मी आठवण करून देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं की एक परिवर्तन आमच्या सोलापूरकरांनी घडवलं. आमच्या इथला विकासाला सगळी खीळ बसली होती, तेव्हा सोलापूरकरांनी परिवर्तन घडवलं आणि सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी अवतरते आणि विविध विकास कामं देखील होत आहेत असं म्हणणं आहे. याद्वारे आता जे आपलं म्हणण्यात आलेलं आहे की जे मोदींच्या सगळ्या कार्यकाळामध्ये एक हाल अपेक्षा लोकांच्या वाट्याला काही चांगलं आलेलंच नाही आहे. मला सांगा, सोलापूर शहर हे कामगारांचं वसाहत म्हणून ओळखलं जात होतं. किती मिल कोणाच्या काळामध्ये बंद झाले हो? सोलापूर शहरातले लोक बेरोजगारी का वाढली? ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सोलापुराचं नेतृत्व करत होते, राज्यसभा असेल, केंद्र शासनामध्ये असेल, राज्य शासनामध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी दर वर्षाला शिंदेसाहेब खुल्या जागा असेल किंवा राखीव जागेमधून निवडून आले आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला एक मिल बंद पडत गेले. जर शिंदे साहेबांनी त्या वेळेला जर त्या मिल जर असते जिवंत ठेवले असते, त्या कामगारांना काम मिळालं असतं. आज जे सोलापूर बकास होत आहे याला कारणीभूत त्यावेळेचं सरकार आहे. आणि नोटाबंदीच्या बाबत म्हटलं तर सर्वसामान्य नोटाबंदीच्या बाबत माझं असं एक खुलासा आहे की नोटाबंदी कुणाला द्यायला, सर्वसामान्य नागरिकांनी काही लाखो रुपये आपल्या बँकेत ठेवले नव्हते किंवा 2 नंबर पैसे नव्हते. ज्यांच्याकडे 2 नंबरचे पैसे होते त्या लोकांचे पैसे गेले. त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षाचे जे पुढाऱ्यांच्याकडे 2 नंबरचे पैसे होते ते सर्व रद्द झाले आणि त्यामुळे त्यांना निवडणुका हारायला लागलेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत निवडणुका जिंकलेल्या आहेत. काँग्रेसचा आपण बघत होता कत्तल की रात म्हणून आपण ओळखत होतो आणि कत्तल की रातच्या दिवशी पैसे वाटायचं आणि निवडून येत होते. ती कत्तल की रात मोदी साहेबांच्यामुळं बंद झालं. त्यामुळे नोटाबंदी सर्वसामान्याला कुणालाही त्रास झालेला नाही. नोटाबंदीचा जो काही त्रास होता तर तो काँग्रेस जनांनाच झाला, कारण त्यांच्याकडे 2 नंबरचे पैसे होते आणि त्याची कुठे ॲडजस्टमेंट करताना त्यांची धांदल उडाली असेल. बाकी सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास झाला नाही असं म्हणणं आहे. आता इथं आपण बघतोय की भाजप आणि काँग्रेस एक वेगवेगळी मतं आहेत, परस्पर विरोधी मतांतर आपल्यासमोर येत आहेत. पण याचबरोबर आमच्या सोलापुरामध्ये आता
एक तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी जी आहे ती या रणसंग्रामात उतरलेली आहे आणि दोन्ही पक्षांसमोर एक मोठं आव्हान निर्माण करण्यात आलेलं आहे. आजवर केंद्रीय मंत्रिपद मुख्यमंत्रीपद आपल्या सोलापूर शहराला मिळालेलं होतं आणि आता आपण बघतो की 2 मंत्री देखील इथं आहेत, सोलापूरचेच आहेत. असं असताना तुम्हाला जो अपेक्षित विकास होता तो झाला असं वाटतं का आणि या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टीला सर्वप्रथम मला सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीला सुशीलकुमार शिंदेही तेवढेच जबाबदार आहेत आणि इथले सत्ताधारी भाजप पक्षातील कार्यकर्तेही तेवढेच जबाबदार आहेत. 70 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 टर्म सुशीलकुमार शिंदे निवडून येतात, त्यामध्ये 15 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपा येते आणि हे सगळं होत असताना सुशीलकुमार शिंदेंनी पाणी आणलं या पाण्याच्या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदेंची परतफेड सोलापूरकरांनी केलेलीच आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मोदी लाटेत निवडून आलेले नेते सोलापूरला उपरे नेते आमच्या सोलापूरला भेटतात आणि ती निष्क्रिय नेते भेटतात. सोलापूरच्या जनता सुज्ञ आहे, सोलापूरच्या जनतेला माहीत आहे ना सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरला कोणत्याही प्रकारची उद्योजकता दिली नाही आहे, इथल्या बेरोजगारांना रोजगार दिला नाही आहे. त्याच पद्धतीने भाजप आणि सेनेने सुद्धा या दोघांनाही तसंच खितपत ठेवलेलं आहे. आज कित्येक तरुण हैदराबाद मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन आपला रोजगार कमवत आहेत. म्हणजे हे स्थलांतर कधी थांबणार आहे? हे स्थलांतर थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय आज सोलापूरकरांसमोर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नक्कीच यावेळी जनता सुज्ञ आहे, वंचित बहुजन आघाडीच्याच प्रत्येक उमेदवाराला निवडून देईल आणि या दोघांचंही डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असा आमचा ठाम विश्वास आहे. नाही, याचबरोबर मला तुम्हाला प्रश्न विचारते, प्रकाश आंबेडकर हे देखील अकोल्याचे आहेत. सोलापूरच्या प्रश्नांची कितपत जाण त्यांना, सोलापूरच्या अपेक्षांची पूर्तता कशी त्यांच्याकडनं होऊ शकेल? मला सर्वप्रथम आवडेल की जरी अकोल्यामधूनही त्यांनी उमेदवारी भरली आणि जरी सोलापूरमध्ये ते उभारलेले असले, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. शिंदेसाहेब एवढ्यांदा निवडून आले, सर्वसामान्यापर्यंत शिंदेसाहेबांनी काय पोचवलं आतापर्यंत किंवा शरद बनसोडेंनी काय पोचवलं? मग हा तिसरा पर्याय सुशिक्षित आहे, त्यांचा अजेंडा क्लिअर आहे आणि त्यांनी दिलेला जाहीरनामाही क्लिअर आहे आणि तो सर्व महाराष्ट्रासमोर आहे. आणि अशा सुशिक्षित आणि सर्वसमावेशक घटकांना घेऊन चालणाऱ्या आघाडीलाच सोलापूर आणि महाराष्ट्र मतदान करेल. म्हणजे आजवर जो आम्हाला अनुभव आला तसा अनुभव येणार नाही म्हणतात? अजिबात येणार नाही. इथल्या युवकांपुढे नवीन पर्याय याच्यामुळेच म्हणतोय की आजपर्यंत खितपत ठेवलेल्या तरुणांना काँग्रेसने काय दिलं हा प्रश्न मोठा आहे. आजपर्यंत सत्तांतर झालं, सत्तांतरानंतर ह्या भाजप सरकारने नोटाबंदी आणली, नोटाबंदीनंतर अनेक अशा मोठमोठ्या घोषणा केल्या, 2,500-3,000 हजार कोटीच्या जाहिराती नुसतं टी व्हीवर दाखवल्या. तोच पैसा जर जनतेच्या भल्यासाठी वापरला असता तर आज भाजप यांना समाजामध्ये केलेली कामं दाखवता आली असती. पण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि काँग्रेसकडे मुद्दे नाहीत. हे फक्त एकमेकावर गुद्द्यांची भाषा करतात, एकमेकांवर आरोप करतात. एकमेकांमध्ये ही ए आणि बी टीम आहे, परंतु आता सी टीम म्हणजेच ही वंचित बहुजन आघाडी ही पर्याय आहे. आपण बघतोय की भाजप असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांनीही मतदारांचा भ्रमनिरास केला. सोलापूरकरांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या खरं म्हणजे पायदळीत उडवल्या अशा प्रकारची ही तिखट प्रतिक्रिया आपण ज्याला म्हणू. आणि असं म्हणत असताना हा जो विकास आमच्या सोलापूरचा आहे, जे स्वप्न सोलापूरकरांचं आहे ते वंचित बहुजन आघाडी पूर्ण करेल असा दावा देखील करण्यात येतो. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा न्यूज चॅनलला. आणि या ठिकाणी 2014 साली सध्याच्या प्रधानमंत्रीने सांगितले होते, मोठमोठे आश्वासन दिले, मी प्रत्येक गरिबांच्या खात्यावर 15 लाख रुपये घालेन, हे सगळे लुटारूंचा देश आहे, सगळे एकत्रित करेन, 15 लाख प्रत्येक गरिबांच्या खात्यावर पडेल, आम्ही दिव्य स्वप्न बघत आहोत असं आम्हाला वाटतं आहे. आणि प्रत्येक वर्षी 2 करोड रोजगार देणारे मोदी कुठं आहेत? या ठिकाणी बेरोजगार इतक्या प्रमाणात वाढलेला आहे की रोजगार देणारे कुठं आहेत? नंतर असं बोलतात, हे या सगळ्या गोष्टीला फाटा देतात. कधीतरी मोदीनं 15 लाखाचा विषय काढलाय का हो? कधीतरी मोदीनं 15 लाखाचा विषय काढलाय का? कधीतरी मोदीनं या रोजगारींचा विषय काढले का? काय म्हणलं तर त्या सेनेचं लढाई करायचं, लढाई व्हायचं, त्याचं श्रेय लाटून घ्यायचं प्रयत्न करायचं, हे एकच धंदा आहे, दुसरा पर्याय नाही त्यांना. आता काय राफेलच्या विमानामध्ये ज्या काँग्रेस सरकारनं या ठिकाणी
540 कोटीचा विमान या सरकारने येऊन 1600 कोटी रुपये, अहो किती 1100 कोटी रुपये जास्त एका विमानाला. काय खायचं आणि कुठं खायचं हे काही माहीत नाही आहे. आणि लोकांना फक्त दिशाभूल करायचं आणि आम्ही पाक आहोत, स्वच्छ आहोत, का गरिबांच्या कैवारी आहोत, आम्ही यांना रोजगार देतो, 15 लाख रुपये देतो, आम्ही कुठंही निष्कलंक आहोत. अहो तुम्ही चौकीदार म्हणता, कुठं गेला नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन जात असताना? कुठं गेला त्या मल्ल्या हजारो रुपये कुठं घेऊन जात असताना? अहो चौकीदार कुठं होता? चौकीदार तेल घालणारा त्या नीरव मोदीला तुम्ही पळवलं या ठिकाणी. हे पूर्ण देशातले लोक समजतात. आणि या ठिकाणी जे आता राफेलचा प्रश्न आहे, अगदी तंतोतंत राहुल गांधी साहेबांनी खडा ना खडा त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी राफेलच्या कोणत्या पद्धतीने कसं काय केलेलं. और राफेलचा आता ABP माझ्याच्या ते चॅनलवर मोदी साहेब म्हणतात भडकले होते. हो का भडकतात? सत्य असेल तर सांगा. तुम्हाला विचारतात चॅनलवाले. या ठिकाणी 540 ते 1600 कोटी रुपये तुम्ही विमान कोणत्या पद्धतीने घेतलात, का घेतलात, कसं त्याचा भाव वाढला आणि का वाढला? अरे आता एक तर गरीब मरा लागलेत. तुम्ही या ठिकाणी रेशनचं संपूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे, रॉकेल संपवलेलं आहे. या ठिकाणी गॅस त्यावेळी 400 रुपयाला गॅस मिळत होता. आज सबसिडीच्या नावानं आज तुम्हाला सांगतो साहेब, आज 800-850 रुपये गॅस आहे आणि त्याला सबसिडी किती मिळतं आहे? 180 रुपये, 190 रुपये. आणि त्यावेळेला 400 आणि आता 100-200 असं पकडलं तर 600 रुपये झाले. 300 रुपये गॅसचा भाव वाढवला का नाही? हे अच्छे दिन आहे का बुरे दिन आहे? ह्या सगळ्यांनी आता सवय ओळखलेले आहेत. मोदी फक्त लोकांना भुलभुलया करतंय आणि गुगली टाकतंय. भुलभुलया आता सगळं आम्ही आता राहुल गांधींनी 72,000 देण्याचं ठरवलंय. ही पटतं का? आता हे जे आपण म्हणतोय, जेव्हा 15 लाखाचा मुद्दा मांडतोय तेव्हा 72,000 हे कुणाला मिळणार आहे? हे बघा, त्यांनी सांगितलेलं आहे जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, 5 कोटी लोक आणि नाही ठीक आहे. या ठिकाणी रघुराजन कमिटीचा पूर्णपणे अभ्यास करून राहुल गांधीने विचारपूर्वक गरिबांना कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचा संदेश जायला पाहिजे, गरिबांना त्याचा मदत मिळाला पाहिजे. 15 लाखासारखा झुटा अशा पद्धतीचा हा फसवा नाही आहे. राहुल गांधीनं सगळ्या गोष्टीचा फेरविचार करून या ठिकाणी त्यांनी म्हणाले 6,000 रुपये देतो, त्यांनी बी जुमला झाला, त्यांचं बी जुमला झालं. त्या ठिकाणी वर्षाला 6,000, आता आम्ही 72,000 रुपये त्या पद्धतीने देतो ना, त्या ठिकाणी वर्षाला 6,000 पडणार, प्रत्येक वर्षाला 72,000 रुपये खात्यावर पडणार. हे काळा दगडावरची रेग आहे. आणि येत्या काळामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसचंच सरकार होणार, राहुल गांधी हा पंतप्रधान होणार. आम्ही देशातली जी गरिबी आहे ती हटवू, अशा प्रकारचं हे म्हणणं होतं. म्हणजे आजवर काँग्रेसचा कार्यकाळ हा जवळजवळ 40 वर्ष या देशावरती राहिला. गरिबी काही हटलेलं नाही, पण आता मात्र गरिबी हटणार आहे आणि आमचे राहुल गांधी पंतप्रधान होतील, अशा प्रकारची ही भावना होती. आपण बघितलं की राजकीय पक्षांचा आज भाजपच्या वतीनं दावा करण्यात येतो आहे की सत्ता आमचीच येईल, नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. आणि दुसरीकडनं सरळपणे म्हणलं जातं की राहुल गांधी पंतप्रधान होतील, गरिबी जी आहे तर ती पूर्णपणे आपल्या देशातनं नाहीशी होईल. प्रथमतः मी सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही इथं काम करतो. मी कुठल्याही पक्षाचा नाही किंवा काय नाही, पहिलं मी क्लिअर करतो. पण गेल्या अनेक वर्षापासून हीच आलटून पालटून सत्तेत आहेत, पण जे प्रश्न आहेत ते काय मिटलेले नाहीत. गरिबी आहे तशी आहे, बेरोजगारी आहे तशी आहे, भ्रष्टाचार जे आहे तसं आहे. नाही मी काय बोलतो ते बघा, ते काय म्हणतील किंवा ह्यांनी काय म्हणतील मी त्याच्यात पडणार नाही. पण कॉमन माणूस म्हणून मला काय प्रश्न आहेत ते मी मांडतोय. मला कुणाच्या राजकारणात पडायचं नाही आणि त्यात मला इंटरेस्ट नाही. कारण ह्या लोकांच्या राजकारणात पडलं तर प्रश्न आहे तसेच राहतात. कारण बेरोजगारी आहे तशी आहे, भ्रष्टाचार आहे तसा आहे, गरिबी आहे तशी आहे. जे आता मगा प्रश्न उचलला गेला, भाजपकडनं पण आला की इकडून पण आला, नोटबंदीमुळे काय झालं, फॉरेन कंट्रीजमध्ये आपण बघतोय की जे मोदी साहेबांना करायचं होतं ते म्हणजे पूर्ण ग्राउंड लेवलनी ते काम झालेलं नाही. का तर फॉरेन कंट्रीजमध्ये आपण बघतोय तिथला जो पैसा आहे तो पूर्ण हा बँकिंग सेक्टरमधनं हा सर्क्युलेट होतो, बँकिंग क्षेत्रामधनं फिरतो. बँकिंग क्षेत्रामधनं फिरल्यामुळं काय होतं की तो जो पूर्ण पैसा आहे जो पूर्ण जनतेकडे आहे तो बँकेमध्ये येतो आणि ज्यांना काही चांगल्या गोष्टीसाठी लोन पाहिजे. आता हे
आत्ताच प्रश्न उचलला गेला की नीरव मोदी कुठं गेला, हे गेला ते गेला. हे मिस होल्स आहेत, हे मिस होल्स आहेत. ह्या सगळ्यांनी ह्याचा विचार केला पाहिजे. ही आपली खंत आहे की ज्या चांगल्या कारणासाठी ही लोक कर्ज घेतात, नंतरनं ती कर्ज बुडवायची मानसिकता का तयार झाली, कशामुळे तयार झाली, हे प्रश्न का निर्माण झाले. त्यांना हे मिस होल्स म्हणजे जे पैसे घेऊन पळून जातात. आज आम्ही इथून चौकातनं गाडी घेऊन जातो, लायसन नसलं तर आम्हाला ट्रॉफिक पुढच्या सिग्नलला पकडतो. तर हे मिस होल्स कशामुळे झाले. 70 वर्ष तुम्ही दोघं सत्तेतात, हे का मिस होल्स. हे जनतेला भूलभुलैया करू नका. हे येड्यागबाळाचं कारभार नाही किंवा तू माझ्यावर ढकल मी तुझ्यावर ढकलतो, हे बंद करा. जनता खरंच बेरोजगारी संपवायला पाहिजे म्हणते, गरिबी संपवायचं पाहिजे म्हणते, भ्रष्टाचार संपवायचा पाहिजे म्हणते. आज आपण महाराष्ट्र बघतोय सिटिझन चार्टर कायदा म्हणतोय आपण. सिटिझन चार्टर कायदा म्हणजे जो आणला, जो मूलभूत हक्क सुखसुविधांचा कायदा आहे. फक्त कायदे हे येतात पण त्याची अंमलबजावणी ग्राउंड लेवलला होत नाही. आज मी सामान्य माणूस म्हणून बघतोय की प्रत्येक ठिकाणी जाऊ दे त्याच मानसिकतेची लोक आहेत, तीच आहे. आज सत्ताधारी कोणी राहू दे, जे आपण कायदे आणतोय ते कायदे खरंच आज म्हणजे जे कॉमन माणूस आहेत त्याचा फायदा होतो की नाही हे बघितलं पाहिजे. नोटबंदी हा असंच झाला की त्यांनी पूर्ण म्हणजे कुठली प्लॅनिंग न करता झालेला हा होता की काय म्हणतात ते कॅशलेस डिजिटल इंडिया. आज हा आपला भारत देश खूप गरिबांचा देश आहे. खूप प्रमाणात हा डिजिटल इंडियाकडे वळलेला नाही. पण पहिला जर काही करायचं असेल तर तिचा पाया खोदला पाहिजे, पाया मजबूत केला पाहिजे. तर पहिला आपण ते डिजिटल इंडियाचे जे म्हणजे डिजिटल पेमेंट कोणत्या स्वरूपातनं आपण सर्क्युलेट करू शकतो किंवा बँकिंग क्षेत्रानं कसं फिरू शकतो ही माहिती पहिला जनतेला दिली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. हे कुठल्याही गोष्टी न करता नोटबंदी आणला, त्यानंतर GST आणला, हे जरी त्यांच्या मनात चांगला उद्देश असला तरी जे सामान्य माणसाला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही बँकिंग क्षेत्रात ना पैसा फिरवा म्हणताय पण कित्येक लोकांचे अकाउंट नाहीत. बरं ठीक आहे, अकाउंट जरी निघाले तर त्यांना ते कसं वापरायचं म्हणणं, ATM कसे वापरायचे म्हणणं, ह्यासाठी विचार प्रबोधन केलं पाहिजे. हे जे राजकीय व्यक्ती आहेत, त्यांचे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही हे जे आमचा नेता असं करतो ते नेता तसं करतो, हे बंद करा. आज डिजिटल इंडिया होण्यासाठी किंवा खरंच डिजिटल इंडिया ते मोदीचे असेल, मला त्या मोदीबद्दल काय बोलायचं नाही किंवा काय नाही, पण खरंच ह्या देश सुधारवायचा असेल तर ह्या देशाचे समस्या काय आहेत, आपला हा नागरिक सुज्ञ झाला पाहिजे, आपला नागरिक हा प्रत्येक गोष्टी शिकला पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्न करू. ते भीम ॲप कसं वापरता येईल किंवा गुगल पे कसं वापरता येईल ह्यासाठी आपण त्यांना शिकवू. आज आपल्याला कुठल्याही राजकारणात पडायचं नाही. आपण बघतोय मोदी साहेबांनी म्हणा, मी ह्या काळ हा मोदी साहेबांचा आहे म्हणून म्हणतोय की तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या स्कीम आणल्या, पण ते स्कीम खरं ग्राउंड लेवलला चालतात का ह्या पण बघितलं पाहिजे. कारण वेगवेगळ्या लोक कर्ज घ्यायला जातात पण आधी जसं होत होतं, जसं मोठमोठे प्रस्थापितांना लोन मिळत होतं, आज पण तीच कंडिशन आहे. फक्त वरनं घोषणा होतात पण खाली ग्राउंड लेवलला ते होत नाही. ते ग्राउंड लेवलला झाले पाहिजे हे मत आहे. आज आपण बघतोय नोटबंदीचा विषय हा झाला. आपल्या भारत देश प्रत्येक ठिकाणी दुष्काळ पडतोय. ह्या दुष्काळ का पडतोय? आज उत्तर भारत बघा, दरवर्षी पुराच्या ह्याच्याने हजारो कोटीचं नुकसान होत आहे. तर तेच जर तिथला पुराचं जे पाणी जर आपण बाकीच्या लावलं तर कित्येक मोठा आपला भारत देश हा पुढे जाईल. हा नोटबंदी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, त्यानं होणार नाही. जे खरे प्रश्न आहेत या भारताचे, जे 70 वर्षात ज्या प्रत्येक भागाला पाणी मिळालं नाही ते पाणी कसं मिळेल ह्यासाठी प्रयत्न करा. आज पक्ष, संघटना, व्यक्ती हे कुठल्या नाही, जे तो आपला स्वार्थ साधून घेतो आणि चालतो. पण या गरीब माणसाला या जगात काय मिळत नाही. ज्या गरीब माणसाचे आपण बघतोय की सगळे वेगवेगळे असे प्रश्न आहेत आणि ते कायम राहिले. आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडण्यात आला की ज्या काही सुधारणा म्हणून आमच्या देशामध्ये झाल्या त्याचं स्वागत करण्यात आलं, पण दुसऱ्या बाजूला इथल्या अर्थव्यवस्थेला धोका देत बडी मंडळी जी आहेत ते आमचा देश सोडून पळून गेली, बाहेरच्या देशात गेली. अशा व्यक्तींवर कारवाई का होत नाही आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कुणाचे हात बांधले गेलेत असा एक थेट सवाल होता. आणि या चर्चेमध्ये याच्या आधी एक प्रश्न असा विचारला गेला होता की काँग्रेसच्या काळात आता पुन्हा एकदा काँग्रेसनं गरिबी हटवायचा नारा दिला आहे आणि ही गरिबी आम्ही हटवू असं म्हणलेलं आहे. याबद्दल काय वाटतं? सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक सामाजिक कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी बोलले की आपले मोदी सरकारनं जे चांगले उपक्रम राबवलेले आहेत ते गरीब म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचू शकत नाही. पण यात भारतीय जनता पार्टीनं किंवा सर्व पदाधिकाऱ्यांनी कुठं तर थोडं कमी पडलं असेल, पण याचं आम्ही दुरुस्ती करून घेऊ. पण त्यांनी मान्य केले की मोदीनं काय केले हे सर्वसामान्य पटवून दाखवून त्यांनी स्वतःहून मान्य केलं. पण एक काँग्रेसच्या ज्येष्ठाने म्हणले की
मोदींना सैन्याच्या याच्यावरती राजकारण करतेत ते करतात म्हणून त्यांनी खोटे आरोप करतात. त्यांनी जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर असताना पाकिस्ताननं वारंवार देशात घुसून आणि देशात जास्तीत जास्त आतंकवादी नक्षलग्रस्तांना प्रोत्साहन देऊन आपल्या देशातच भांडणं लावून तो जास्तीत जास्त प्रोत्साहन देत होते. आज ते नोटाबंदीच्या द्वाराने त्यांचा मुसक्या आवळल्या गेलेले आहेत. हे त्यांच्या म्हणजे जे राजकीय पोळी भाजत होते त्यांचं दुकानं बंद झालेले आहेत. आणि मी सांगू इच्छितो की ज्यांना त्रास होतो ते जास्त ओरडाओरडी करत असतात. सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास झाला नाही नोटाबंदीमुळे. ते उलटा जास्त मोदी सरकारचा जास्त प्रसिद्धी व प्रचार केला म्हणून आज मोदी सर्व जनतेवर अधिराज्य करत आहेत. आता अजून येत्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मागीलपेक्षा यावर्षी जास्त मताधिक्याने आणि जास्त सीटाच्या द्वारे पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापित होईल. मी तुम्हाला 100% मान्य करतो. जे काँग्रेसच्या सदस्यांनी सांगत होते की मोदींनी 15 लाख देतो म्हटले होते, काय झालं? आम्ही आता 72,000 रुपये देणार आहेत. 72,000 रुपये देतो. तुम्ही तुमच्या राहुल गांधीने 72,000 रुपये देतो म्हटले, वर्षाला म्हणले, आधी नंतर महिन्याला म्हणले, आता शेवटच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दररोज देतो असं म्हणतील. ऐका जरा, जसं आहे ज्या ठिकाणी टोचलं जातं त्याच ठिकाणी ओरडलं जातं. तुम्हाला आजपर्यंत ओरडायचं लागलेलं आहे. ज्या वेळेला 72,000 रुपये तुम्ही ज्या वेळेला बातम्यामध्ये बघितलं असेल की वर्षाला 72,000 रुपये देतो म्हणलेले, वर्षाला 72,000 रुपये देतो असं डिक्लेअर केले. पण त्यांना एक संसदेसारख्या इतक्या उच्च दर्जाचं जे आपलं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये जर तुम्ही तुमचा पंतप्रधान राहुल गांधी म्हणत असाल तर मोदीसारख्या माणसाला डोळा मारतो. म्हणजे अशा पद्धतीचं पोराटकी करणारा जर तुम्हाला पंतप्रधान चालत असेल तर याच्यापेक्षा नामचक्की काय राहणार आहे? अहो, ज्या माणसाने राहुल गांधी पर्सनल नाही तर मोदी पर्सनल नाही का? मोदी पर्सनल नाही. तुम्ही आता मोदीला जे बोलता ते मोदी पर्सनल नाही का? तुम्ही जे बोलता, मी जर राहुल गांधीला बोललं तर तुम्हाला पर्सनल वाटतं, राहुल गांधीला बोललं तर पर्सनल आणि मोदीला बोललं तर पर्सनल नाही. हे कुठल्या नियमामध्ये बसतं? असं होत नाही. कुठल्याही बाबतीमध्ये राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे त्या बाबतीत आपण म्हणतोय की मुद्दा एक मांडण्यात आला की सगळा बालिशपणा दिसतोय आणि एक पक्कं ध्येय आणि धोरण काँग्रेसजवळ नाही आहे आणि त्यामुळंच कुठेतरी चालून 72,000 रुपये देण्याबाबतीतही गोंधळ दिसून येतोय. मिनिमम आय योजना जो चालू की जा रही है इस वक्त, शांत रहा. न्यूनतम आय जो है, मिनिमम आय योजना जो है जो शुरू की जा रही है, ये गरीबों के लिए है कि एक गरीब के घर में जो है रोज़ का उसका चूल्हा जले, उसका घर खर्चा निकले और उसकी फैमिली जो है आसानी से जो है अपना 2 वक्त का खाना खा सके. ये मिनिमम आय योजना जो है सिर्फ गरीबों के लिए है और महिलाओं के खाते में जो है सीधे ये पैसे जमा होने वाले हैं. अब ये लोग 15 लाख के बारे में बोल रहे हैं और बाद में बोला कि ये जुमलेबाजी है. नहीं, अभी जो 72,000 बारे में जो बोल रहे हैं कि ये जो पैसा उन्होंने देने की अभी एक घोषणा की, इसका क्या होगा? ये 100% जो है गरीबों का हक गरीबों को मिलेगा और राहुल गांधी जुमलेबाजी नहीं करते हैं. एक बार बोला जाता है कि साल में देंगे, उसके बाद बोला जाता है कि महीने में देंगे. साल का जो है ये परफेक्शन है और जो है मैनिफेस्टो में इसको डिक्लेयर किया गया है. और बाज़ाब्ता जो है ये सब जितने गरीब हैं 20% के हिसाब से महिलाओं के खाते में सीधे पैसे जमा होंगे और गरीबों को इसका लाभ मिलेगा. इसको आपण बघतोय की हे सगळे निवडणुकीचे सगळे मुद्दे 15 लाखाचा तोच प्रश्न आणि 72 लाखाचा तोच प्रश्न आहे. हे यांच्यावर 15 लाखाचा आरोप, यांच्यावर 72,000चा आरोप. मी 15 लाख देतो, मी 72 देतो, परंतु या दोन्ही पक्षांनी मी LKG to PG शिक्षण फुकट देतो म्हणलेत का म्हणले नाहीत? यांना शिक्षणावर खर्च करायला नको, यांना पैशाची धांदल करायची आहे. म्हणजे मतदारांना विकत घ्यायचं काम हे दोघं पक्ष करत आहेत. आज मला सांगायला वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा बघा, त्याच्यामध्ये तुम्ही नीट पहा. साहेब, PG पर्यंत LKG to PG हे सुद्धा सक्सेस होईल का? होणार. नाही, हे सुद्धा आपण बघतोय की जर वंचित आघाडी म्हणत असेल, सांगायचे आहे की यांनी म्हणतात की ऑलरेडी शाळा मोफत आहेत. मग तुमच्याच
राजकीय पुढाऱ्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था उभारल्या, त्याचे उत्तर द्या, त्याचे उत्तर द्या. त्यांच्याकडून पैसे उकळताय तुम्ही, लोकांच्या विद्यार्थ्यांच्या नावे डोनेशनच्या नावे पैसे उकळताय तुम्ही. हेच सेनाने भाजपाने केलं आणि हेच काँग्रेस करत आलेलं आहे. आज मला एक सांगायचं आहे, वंचित बहुजन आघाडीचा प्रचार, या वंचित बहुजन आघाडीने वडार समाजाला उमेदवारी दिलेली आहे, धनगर समाजाला उमेदवारी दिली आहे, मोचीला दिलेली आहे, साळी माळी कोळी कोष्टी सकल आलुतेदार आणि बलुतेदार घेऊन एकत्र चालणारी वंचित बहुजन आघाडी आज या सगळ्या सत्ताधाऱ्यांना, या प्रस्थापितांना बोचते आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे यांना मान्य करावं लागणार आहे. आणि यांनी 1, 2 आणि 3 नंबरचं जे गणित घालतायत ही माणसं, यांना सांगायचं आहे वंचित बहुजन आघाडी ही 1 नंबरला आहे, 1 नंबरलाच राहणार. आणि दुसरी गोष्ट, मी 72,000 देतो, तुम्ही 15 लाख देतो म्हणलेलं काय झालं? जर पैशाच्या राजकारणाने जनतेची दिशाभूल करत असतील हे लोक, असंच आपण वंचित बहुजन आघाडीचा LK2 PG म्हणावं लागेल आपल्याला. सर तसा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे DBTचा, म्हणजे जाहीरनामे आमच्याकडं पाळले जात नाही, त्याची अंमलबजावणी केली जात नाही, जनतेची दिशाभूल होते. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यावर तरी लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? कारण आजपर्यंत 70 वर्षामध्ये 15 वर्ष सेना भाजपाने राज्य केलेलं आहे, बाकीच्या उरलेल्या याच्याने काँग्रेस राष्ट्रवादीने राज्य केलेलं आहे. आजपर्यंत यांनी भोगस आणि फतवे जाहीरनामे या देशासमोर, या समाजासमोर, या महाराष्ट्रासमोर ठेवले. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचा विचार केला आणि सुज्ञ माणसाने तो वाचला तर त्यांना नक्कीच ते पटेल आणि नवी दिशा आणि नवी उमेद घेऊन वंचित बहुजन आघाडीला तो हमखास जॉईन होईल असा आमचा विश्वास आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आजवर काँग्रेस आणि भाजपनं फसवणूक केली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल आम्हाला म्हणजे हेच आहे, आदर आहे. पण हे लोक जे म्हणतात, हे लोक BJPची बी टीम आहेत, हे लोक BJPची बी टीम आहेत. आणि हे लोकांनी बाळासाहेब आंबेडकर आजपर्यंत बोलू द्या आम्ही तुमच्यामध्ये बोललं नाही, बोलू द्या, तुमच्यामध्ये बोललं नाही, बोलू द्या, तुमच्यामध्ये बोललं नाही, बोलू द्या, काँग्रेस यांना जड चाललंय, तुमच्यामध्ये बोललं नाही, बोलू द्या, बोलू द्या, वरडून हे करू नका, वरडून हे करू नका, बोलू द्या, 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 बोलू द्या. आणि दुसरी गोष्ट हे लोक जे उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करून आज परत जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत वंचितवाले. सोलापूर नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हे त्यांचं चालू आहे. ही BJPची बी टीम आहे. आणि ह्यांनी बाळासाहेब 2दा खासदार होते, ह्यांनी समाजासाठी आणि म्हणजे महाराष्ट्रासाठी काय काय कामं केलेत हे आम्हाला सांगावं. आणि दुसरी गोष्ट, हे जे आमचे आता BJPचे लोक बोलले, काय केलं बनसोडेंनी, शिंदे साहेबांनी काय, आमच्याकडे लिस्ट आहे, तुमच्याकडे आहे का बनसोडे साहेबांनी काय केल्याची लिस्ट? सगळी लिस्ट आहे आमच्याकडे. तुम्ही कागदोपत्री लिस्ट तरी आम्हाला दाखवावी. BJPने आम्हाला कागदोपत्री तरी तुमची खासदार साहेबांनी लिस्ट दाखवावी. BJPच्या बनसोडे साहेबांनी आजपर्यंत एकही काम केलेलं नाही. सोलापूरला सेक्युलर असा एकच उमेदवार आहे आणि 2019च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हेच बहुमताने निवडून येतील हाच विश्वास आहे आणि हेच होणार आहे. आत्ताच माझे मित्र आतिशजी यांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीबद्दल सांगितले. मी या ठिकाणी सांगतो, काँग्रेस पक्ष आजपर्यंत सर्व धर्म समभाव म्हणून सर्व समाजाला बरोबर घेऊन आजपर्यंत फसवणूक केली असलं तर 70 वर्ष सत्ता केली नसतं. लक्षात, फसवणूक केली असलं तर काँग्रेस पक्ष 70 वर्ष सत्तेवर राहिला नसता. आजपर्यंत तुम्ही म्हणता तुम्हाला जनतेने का निवडून दिलं नाही? या ठिकाणी माननीय आदरणीय आंबेडकर साहेब ज्या अकोल्यात उभारलेत 3 वेळा त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. का विश्वास? एक मिनिट माझा ऐका. आज तुम्ही जे निधर्मीबद्दल बोलला साहेब, आज सोलापुरात सुद्धा जातीवादी MI पक्ष बरोबर तुम्ही का गेलं मला ते उत्तर द्या. सगळ्यात महत्त्वाचा आता जो मुख्य भाग जो आहे की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे आणि जातीयवादी असा हा पक्ष आहे अशी जहरी टीका. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यामध्ये 3 वेळा पराभव झाला आहे. मतदारांनी त्यांना का नाकारलं? आणि यावेळेला वंचित बहुजन आघाडी MIMला सोबत घेऊन लढते, जातीयवादी पक्षासोबत घेऊन लढते. तेव्हा हा जो पक्ष आहे तो सर्वधर्म समभावाचा कसा मानायचा किंवा आंबेडकरी विचारांचा कसा मानायचा हा प्रश्न.
खऱ्या अर्थाने जातीवादी कोण आहेत हे यांनी आत्ता इथं दाखवलेलं आहे. काँग्रेस पक्ष हा पहिल्यापासून जातीवादी आहे. मला सांगायला हे आवर्जून सांगायचं आहे की काँग्रेसवाले अनुसूचित जातीचा असेल, अनुसूचित जमातीचा असेल, मागासवर्गीयांचा असेल, तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी ही सामाजिक न्यायाचा असेल, भाजपन अनुसूचित जाती सेल, अनुसूचित जमाती सेल, या लोकांनी आजपर्यंत आम्हाला अशा सेलमध्ये कैद करून ठेवले. ते सेल वंचित बहुजन आघाडीच्या या बाळासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलेलं आहे. आणि या मुक्त सेलमधून म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या सकल बलुतेदारांनी सत्ता संपादन करण्यासाठी ज्यावेळी मूठ बांधणी केली, वज्रमूठ बांधली, त्यावेळी यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकले. दुसरी गोष्ट हे म्हणतायत की 2 वेळा खासदार राहिलेल्या बाळासाहेबांनी काय केलं आणि त्यांनी जनतेनं का बरं नाकारलं. अहो, फक्त एकच माणूस 2 वेळा खासदार राहिला आहे. तुमचे शिंदे साहेब कित्येक वर्ष खासदार राहिलेले आहेत आणि भाजपाचे कित्येक वर्ष झालेत. मग रोजगाराचा प्रश्न का बरं नाही आहे तुमच्याकडं? रोजगारावर का बोलत नाही? युवकांच्या स्थलांतरावर का बोलत नाही? पाणी प्रश्नावर का बोलत नाही? स्मार्ट सिटीवर का बोलत नाही? या सगळ्या गोष्टींना फक्त दिशाभूल करण्यासाठी आज या सगळ्या लोकांना दिशाभूल करण्यासाठी 72,000 रुपये देतो असं आश्वासन देत आहेत आणि एकीकडे 15 लाख देतो असं आश्वासन देत आहेत. परंतु शिक्षणाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, अन्न वस्त्र निवार सारख्या मूलभूतचा प्रश्न, आणि हे म्हणतात आम्ही बी टीम आहे. आम्ही बी टीम असतो तर काँग्रेस आज नेस्तनाबूत झाली असती हे यांना कळायला पाहिजे. आणि अजून हिंदुत्व, आणि तुम्ही म्हणताय ना MIM पक्षाला जातीवादी म्हणत असाल तर न्यायालयीन चौकशी बसवा. संविधानाच्या चौकटीत असलेला पक्ष जातीवादी आहे की धर्मनिरपेक्ष आहे हे संविधान ठरवेल, हे कोर्ट ठरवेल. तुम्ही आम्हाला या ठिकाणी देशभक्ताचे पुरावे देण्याची आणि तुम्ही आम्हाला धर्मनिरपेक्ष तुम्ही आहेत की नाही हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. कारण आम्ही सर्व जातींना धर्मांना एकत्र घेऊन चालतो. या अजून एका याच महाशयाने म्हटलं की प्रत्येक उमेदवारासमोर जात लावली. मग तुम्ही लोकांनी अनुसूचित जाती जमातीचा सेल केला असेल, अनुसूचित जमातीचा सेल केला असेल, NT, VJNT, OBC या लोकांना वेगवेगळ्या मुस्लिम सेल केला असेल, अल्पसंख्याक सेल केला असेल, हे सगळं तुम्ही करत असता. मग त्यावेळी तुमचा जातीवाद उघड दिसत नाही लोकांना. आणि तुम्ही म्हणताय उमेदवाराच्या समोर जात लावली. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जनता सुज्ञ आहे, सोलापूरची जनता ही सुज्ञ आहे की ज्यावेळी हे म्हणतायत की उमेदवाराच्या पुढे जात लावली, का हे जात लावायचं कारण काय याचं उत्तर बाळासाहेबांनी खूप अभ्यासू प्रवृत्तीने दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की या समाजाला धनगर, साळी, माळी, कोळी, कोष्टी, तेली, वंजारी या समाजाला आजपर्यंत या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या सेने भाजपवाल्यांनी सत्तेपासून वंचित ठेवलंय. त्यांना आम्हाला न्यायचंय आणि त्या ठिकाणी 9 धनगर समाजाचे नेतृत्व दिलेले आहेत, 9 धनगर समाजाचे उमेदवार दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे कांगारावळा करणाऱ्या यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून हे कांगारावळा करतायत. आणि दुसरी गोष्ट, सेना भाजपवाल्यांचा उमेदवाराकडे कोणत्याही प्रकारचं काम दाखवण्यासाठी नव्हतं म्हणून त्यांनी उमेदवार बदलला आहे. आणि उमेदवार बदलला असताना आपण बघतोय हे लोक जातीच्या नावाने मत मागतायत. सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो जातीवादाचा. तुम्ही अनुसूचित जाती समाजाचा असेल एकंदरीत आपण बघतो की जो जातीवादाचा आरोप केला जातो, वंचित बहुजन आघाडीला इथं जातीवादी म्हणल्यानंतर तेवढ्याच अगदी ज्याला आपण म्हणू की एक तिखट प्रतिक्रियावर देते. आणि काँग्रेसनंच आजवर हा सगळा जातीवाद जोपासला आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, असा एक थेट आरोप या ठिकाणी होतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आम्ही बघतोय की दुर्दैवानं आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं हा देखील एक महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे की जातीयवाद वाढीस लागलेला आहे. आमच्या समाजामध्ये हे जे मुद्दे आहेत ते प्रभावी ठरत आहेत आणि त्याच्या आधारावरती देखील निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न होतो आहे. सर, आत्ता इथे राजकीय कार्यकर्त्यांचे जे आपण बघितलं, आपण वेगवेगळे मुद्दे निघाले. ते म्हणतात 15 लाख मिळाले का, हे म्हणतात 72,000 मिळाले का. पण आजपर्यंत कुणाला गरिबांना जे प्रश्न आहेत ते काही कोणाचे सोडले नाही, जे ते आहे तसेच आहेत. आपण बघतोय जे हे 15 लाख मिळाले ते विचारत होते, पण आधीच्या काळात जर आपण ते एक अहवाल आला होता की दिवसाला 12 रुपये कमवणारा हा म्हणजे 38 का 12 आहे ते म्हणजे तो 2 वेळचं खाऊ शकतो असा अहवाल होता. पण त्या अहवालात जायचं नाही किंवा काय जायचं नाही. आपण आपली ही जो भारत आहे तो संविधानावर चालणारा देश आहे. इथं जातीला ना पातीला मत टाका कार्याला, हा महत्त्वाचा आहे. पण गेल्या 70 वर्षात ह्यालाच
ह्यालाच बायपास करून फक्त जाती धर्मावर राजकारण करून ही जी म्हणतायत आता आम्ही हे नाही केलं ते नाही केलं, ही जे ए आणि बी आणि सी जे आहेत ती सगळे एकाच मानसिकतेचे आहेत. ह्यांचं गेल्या 70 वर्षात हेच चालू होतं, मग यांनी का विरोध केला नाही? सगळं एकंदरीत आपण बघतोय की ज्या जातीवादाबद्दल आपण बोलतोय, तर 70 वर्षामध्ये आमच्या सगळ्या याच गोष्टी झाल्या, कुठलाही पक्ष त्याला अपवाद ठरलेला नाही आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण बघतोय की अनेक आमच्याकडं महागठबंधन झाली किंवा युती झाली. युतीमध्ये तर आपण पाहिलं की दररोज अगदी शिवसेनेकडनं भाजपावर रोज टीका होत होती आणि एका रात्रीतनं ही युती झाली आणि युतीचे मिळून आता कार्यकर्ते या सगळ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. कार्यकर्ते कशा भावनेत आहेत, आमच्या नेत्यांची सगळी युती झाली, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, एका रात्रीतनं युती होते आणि ती कार्यकर्त्यांना पटते का? तुमचा मूळ प्रश्न चुकीचा मला वाटतं. कारण युतीच्या सरकार म्हणून आपण गेल्या 5 वर्षापासून पाहतो, मग युती एका रात्रीत झाले नाही. राजीनामे खिशात ठेवून रोज आपले मंत्री फिरत होते, राजीनामे द्यायची. राजीनामा भिजले किंवा काय झाले हे आता आपल्याला 18 तारखेला कळणार आहे. त्यामुळे ह्याच्यावरती बोलणं बरोबर नाही. एका रात्रीत होण्यामागचं काँग्रेस राष्ट्रवादीचं तेच होतं. सर्वच पक्षामध्ये पक्ष म्हणले की त्या ठिकाणी 1-2-4 लोक इकडे 2-4 माणसं तिकडे राहणारच आहेत. पण ज्या वेळेला भाजप आणि शिवसेनेची युती झालेलं आहे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला एकच विचारावरती झालं होतं की हिंदुत्ववाद. या हिंदुत्ववादावरती भाजप आणि शिवसेनेचं युती झालं आणि ते आजपर्यंत कायम आहे. माझं झालं ना तर तुम्ही बोला. अहो, धर्मनिरपेक्ष म्हणजे तुमच्या आंबेडकरांच्या स्टेजवरती, एक मिनिट ऐका, आंबेडकरांच्या स्टेजवरती जर त्या ठिकाणी जाऊन मिनी पाकिस्तान जर म्हणत असतील आणि त्याचा निषेध जर म्हणत नाही, त्याचा जर निषेध होत नसेल तर आम्ही आंबेडकर साहेबांना आम्ही आंबेडकरांना त्या ठिकाणी नतमस्तक, ज्या ठिकाणी जर 2 मिनिट बोल ते 1-2 मिनिट माझं पूर्ण होऊ दे, मग बोला. तुम्ही बोला साहेब, माझं झाल्यानंतर तुम्ही बोला. माझं बोलल्यानंतर तुम्ही बोला ना, माझं खंडन नंतर तुमच्यामध्ये करा ना. जर ज्या वेळेला आपण मिनी पाकिस्तान म्हणून नई जिंदगी सारख्या ठिकाणी घोषणा करतो आणि त्यावेळेला आंबेडकर साहेबांनी जर त्या ठिकाणी त्याचा निषेध करून हे वाक्य माझ्या पक्षाला चालणार नाही, माझ्या वंचित आघाडीला चालणार नाही असं म्हणले असते तर मी त्यांच्यासमोर नतमस्तक झालो असतो. परंतु त्या नागरिकांनी धिक्कार केलेला आहे. त्या ठिकाणचे काही थोडेफार जे पाकधार्जिणे मुस्लिम समाजाने शिट्ट्या वाजवल्या, हात वर केले, गोंधळ घडले, अशा घोषणा करणाऱ्यांचे जीभ अशा ना हो जे टाळ्या वाजवले माझं पूर्ण वाक्य ऐकायचं, जे टाळ्या वाजवलेले आहेत, ज्या मुस्लिम लोकांनी टाळ्या वाजवल्या त्यांचे हात छाटले पाहिजे आणि ज्यांनी घोषणा केली त्यांचं जीभ छाटण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. कारण सर्वात महत्त्वाचं देशप्रेम असलं पाहिजे. आपण देशप्रेम हे सर्वात महत्त्वाचं असल्यामुळं ज्या मुस्लिम समाजातील लोकांनी याचा निषेध केला ते खरोखर त्या लोकांचा आपण सत्कार केला पाहिजे. कारण आपण भारतामध्ये राहतो, त्या मुस्लिम लोकांनी काही लोकांनी त्या ठिकाणी घोषणा देऊन सांगितलं की हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, आणि अशा लोकांचं आपण नक्कीच स्वागत केलं पाहिजे. कारण आपण निवडणुका येतात जातात, सर्वात प्रश्न महत्त्वाचा आहे की हे देशप्रेम सर्व पक्षामध्ये रुजलं पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण निवडणुका 2-4 काळासाठी येतात, एकमेकावरती जे आरोप करून आपण मतदान घेण्याचा प्रयत्न करतो ते आरोप थांबले पाहिजे. मतदान घेत असताना तुम्ही जरूर काही घोषणा करा, घोषणा अंमलबजावणी 100% होत नाही, ते प्रत्येक पक्षाच्या आरोप प्रत्यारोप चालतील. पण देशावरती जर घालायचा कोणी प्रयत्न केला तर ते आमच्या भाजप आणि सेनेने कधी अद्याप ते आम्ही पचून घेणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार. अतिशय हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की दुर्दैवाने आपण असं म्हणू की प्रकाश आंबेडकर त्या व्यासपीठावरती होते आणि त्याच व्यासपीठावरनं एका नेत्याकडनं, ज्याला आपण म्हणू की नई जिंदगी सारख्या परिसराला मिनी पाकिस्तान धडधडीत म्हणलं गेलं, त्या परिसरात तर म्हणलंच गेलं, पण दुसऱ्या बाजूला खालच्या पातळीवरती आमच्या नेत्यांवर टीका झाली जे सोलापूरचे नेते होते. सर्वप्रथम मी स्वतः त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय. आणि कोणी म्हणत असेल की सोलापूरचे मुस्लिम हे पाकदार्जिने आहेत असं आत्ता भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना म्हटलं, पण मला सांगायचं आहे कोणी आम्हाला देशभक्तीचे पुरावे देता कामा नये. आम्ही किती देशभक्त आहोत हे आम्हाला माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे. जे सोलापूरच्या हिंदुत्ववादी लोकांनी आजपर्यंत प्रत्येक मुस्लिम समाजाच्या त्या एरियाला मिनी पाकिस्तान नाव दिलं गेलं होतं.
मग त्यावेळी तुम्ही गप्प का बसत होते? इथल्या सोलापूरचे हिंदुत्ववादी लोक तिकडे जायचं म्हणजे कुठं जायचं तर अशी नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे पहिल्यांदा ऐकून घ्या. जर तुम्हाला पचत नसेल तर त्याग करा, माझं म्हणणं पटत नसेल तर खंडन करा, परंतु तुम्ही चुकीचे मी पहिल्यांदा अजिबात नाही, हे चुकीचं बोलताय. सर 2 मिनिट. मुस्लिम समाज हा देशभक्त आहे, तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. आजपर्यंत मला सांगायचं आहे काँग्रेसच्या नेत्या ऐकू द्या. 2 मिनिट. तुम्ही कोण आहेत? तुम्ही काय बोलले? तुम्ही मगा बोलता भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना म्हटलं की यांना कुठे काय खायचं कळत नाही, म्हणताना हे पण खाणारे ते पण खाणारे. आणि आज 2 मिनिट सर, मला एक बोलायचं आहे. आजपर्यंत काँग्रेस आणि भाजप सेनेने काय केलेलं आहे? मुस्लिमांनी आपला आवाज उठवला, आपली बंडखोरी केली. कशा बाबतीत? आपल्या हक्काबाबतीत. तर त्यांना दहशतवादी म्हणलं जातं. आणि दलित लोकांनी आवाज उठवला तर त्यांना नक्षलवादी म्हणलं जातं. या काँग्रेस सरकारला आणि या भाजप सरकारला सडेतर उत्तर देण्यासाठी प्रकाश आंबेडकर समर्थ आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आहोत. हा एक प्रश्न झाला. मुस्लिम समाज आम्ही नेहमीच राहू. महत्वाचा म्हणजे चुकीच्या बातम्या आणि महत्वाचं म्हणजे आजवर काँग्रेसला एवढे आपण बघतो की चांगली सत्तेची संधी मिळाली आहे. आणि एक ठराविक गोष्टी आम्ही सातत्याने प्रचारात सांगतो, उजनी सांगतो, सिव्हिल हॉस्पिटल सांगतो, NTPC सांगतो. ह्याच्या पलीकडे आम्ही कधी जाणार आहोत? आणि याच्या पलीकडे आमची एक जी अपेक्षा होती ती का नाही? पहिली गोष्ट तर आपल्याकडे दुष्काळ होता आणि त्याच्यावर मात करून आपल्याकडे दुष्काळ होता आणि त्याच्यावरती मात करून सुशील कुमार शिंदेनी 2 पाईपलाईन उजनीच्या आणलेल्या आहेत. आणि ऐका पाईपलाईन दुसरं NTPCची जे पाईपलाईन आहे त्याचं काम चालू आहे आणि तेही काम सुशील कुमार शिंदेनी आणलेलं आहे. आणि एकदा पाणी आलं त्यानंतर कंपनी निश्चितच येतील. आणि सुशील कुमार शिंदेनी आपल्या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे की रोजगार निर्मिती करू. रोजगार निर्मितीचं काम बोलू द्या. सुशील कुमार शिंदे आणि फक्त काँग्रेसनीच हे आपल्या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे की रोजगार निर्मिती करू आणि रोजगार निर्मिती करू. आणि 22 लाख सरकारी नोकऱ्या भरण्याचं काम हे काँग्रेसच करणार आहे. आणि दुसरी गोष्ट बोलू द्या मध्ये बोलू नका. आणि दुसरी गोष्ट सुशील कुमार शिंदे साहेबांनी इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी लँड ॲक्वायर केली. फक्त लँड ॲक्वायर केली. त्या एअरपोर्टचं जरी काम चालू झालं असतं, हे BJPच्या लोकांनी काम पुढे लिहिलं नाही आहे, काम जरी चालू झालं असतं तर सोलापुरातल्या प्रत्येक युवकाला तिथं काम मिळालं असतं हे आमचा विश्वास आहे. या फक्त BJPच्या लोकांमुळे इथं काम झालेलं नाही. आणि याच्यानंतर शिंदे साहेब आले की सगळे कामं चालू होतील, रोजगार निर्मिती होईल हे आमचा विश्वास आहे आणि मी करून दाखवू. एक आपण बघतोय काँग्रेसकडे सांगण्यासारखं नवीन काही नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा की ठराविक गोष्टी विकास केला तो उजनी, सिव्हिल, त्यानंतर NTPC याच्या पलीकडे आज काँग्रेसकडे सांगणं आणि बोलण्यासारखं काही नाही. हा महत्त्वाचा. एक मिनिट साहेब, या ठिकाणी शिंदे साहेबांनी आता सोलापूर शहरासाठी उद्योगधंदे, यंत्रमाग, गारमेंट्स अशा मोठमोठ्या उद्योग आणण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहेत. आणि या ठिकाणी नौका असणारा, धर्म पाळणारा हा या ठिकाणी कुठलं तर साधू महाराजाला BJPनं तिकीट दिलेलं आहे. आणि आम्ही तेही सांगतो साहेब, तेही सांगतो ज्या माणसाला संसाराचा गोडी नसती, ज्या माणसाला संसाराच्या माहिती नसते, संसार कसा आहे. आता देव आहे म्हणतात, हे बघा देव आहे म्हणतात. पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका, रूपाभवानी मातेचं दर्शन घेऊ नका. मीच देव आहे, मीच ऐकतो, मीच करतो, ही भाषा असल्या भाषा करणारे लोक कधीच काँग्रेस पार्टीने आपला भारत देश स्वतंत्र होऊन जे ना नरेंद्र मोदी साहेब म्हणतात होते गेल्या 5 वर्षी निवडणुकीच्या पुढच्या काळात की 60 साल में कांग्रेस पार्टी ने क्या किया, 60 साल में कांग्रेस पार्टी ने क्या किया, मुझे सिर्फ 60 दिन दो. अरे कांग्रेस पार्टी ने हिंदुस्तान आज़ादी के वक्त हिंदुस्तान पर सोई नहीं उठती हिंदुस्तान के अंदर. आज हेलीकॉप्टर में फिरते हम, आज मोटरसाइकिल में घूमते हम. ये जो है ना सारी चीज़ें जो है ना, ये सारी चीज़ें जो है ना ये सर्व कांग्रेस पक्ष ने के लिया. और एक मिनट मैं युवा को 18 साल 18 वर्षाच्या मतदानाचा अधिकार 18 वर्षाच्या मतदानाचा अधिकार राजीव गांधी यांनी दिले. हे राजीव गांधी काँग्रेस पक्षाचे होते
आणि महिलांना आरक्षण देण्याचा एक मिनिट अध्यक्ष, महिलांना 33% आरक्षण या महिलांनी दिलं, महिलांना कांग्रेस पार्टी ने दिले। आणि या सोलापुर शहराच्या विकासासाठी, इस सोलापुर शहर का जो विकास हुआ है सिर्फ और सिर्फ सुशील कुमार शिंदे साहब से हुआ है यहाँ पर। और यहाँ पर जो है ना हमारे सोलापुर शहर के आमदार परिणीताई शिंदे, इन्होंने भी सोलापुर शहर का विकास किया है। अगर हमारे युवकों को 18 साल में मतदान का अधिकार जो दिया है वो हमारे माजी पंतप्रधान राजीव गांधी ने दिया है। एकंदरीत के माध्यम से हुआ है काम। एकंदरीत आपण बघतोय की जो काही विकास झाला तर तो काँग्रेसच्या माध्यमातून झाला। आणि महत्त्वाचा जो मुद्दा इथं आता मांडण्यात आला तो आहे सरळ भाजपच्या उमेदवारांवरती। आपण जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये आता महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आला की भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत। या आध्यात्मिक व्यक्तींनी निवडणुकीत का उतरावा असं पद्धतीचं हे सगळं म्हणणं। खरं तर संविधानाने जे अधिकार दिलेत त्यानुसार प्रत्येक व्यक्ती ही राजकारणात उतरू शकते किंवा ज्याला आपण म्हणू की निवडणूक लढवू शकते, पण या बाबतीत आक्षेप घेण्याचं कारण काय हे बघूयात। सर, भारत देश हा संविधानावर चालतो, इथं लोकशाही आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी ज्यांना आपल्या धर्मावर आपल्या जाती धर्मावर प्रेम असतो त्यांना पूर्ण अधिकार आहे ते या आपल्या संविधानानुसार वागणूक करण्याचं। पण मी काँग्रेसचे मित्रांनी एक गोष्ट म्हणलं की म्हणजे भगवाधारी का बरं मैदान उतरले। मी याचं उत्तर देतो। ज्या वेळेस आपले सोलापूरचे सुपुत्र केंद्रात होते त्यावेळेस केंद्रात असताना आपला देश हा संविधानावर चालतो, पण देशात हा लोकशाही आहे। पण लोकशाही असताना सुद्धा आपल्या देशावर जेव्हा आतंकवाद्यांचा हमला होत होता त्यावेळेस कुठल्या तरी एका धर्माचा पोळका घेऊन आपला हिंदू दहशतवाद म्हणून वक्तव्य केले। ह्या वक्तव्याचा खंडन करण्यासाठी जेव्हा धर्मावर संकट येतो तेव्हा भगवाधारी देव साक्षात देव भगवाधारीला उतरवलेले ते हिंदू विरोधी वक्तव्य केल्यामुळं आज साक्षात देवाने त्यांच्या विरोधात भगवाधारीलाच उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे। हे त्यांनी केलेला कृत्याचा फळ म्हणून आज भगवाधारी त्यांच्या विरोधात आहेत। आणि आज तुम्हाला सांगतो संत येणाऱ्या 18 तारखेला भरघोस मतानं निवडून येऊन त्यांच्या विरोधातलं स्वप्न पूर्ण करतील हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो। उमेदवारीच्या बाबत काय झालं होतं, काँग्रेसच्या शिंदे साहेबांना काय वाटलं होतं की ह्या वेळेला शरद बनसोडेंना तिकीट मिळेल आणि बहुजन वंचित आघाडीला त्यांनी धरलेच नव्हते। एकतर्फी निवडणुकी होईल आणि या निवडणुकीमध्ये माझा विजय सहज होईल आणि त्यामुळे त्यांच्याकडे राज्याची प्रचार प्रमुख म्हणून घेतलेले होते। आणि ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीतर्फे आंबेडकर उभारले आणि इकडे महाराजांनी ज्या वेळेला उतरले त्यावेळेला खरोखर त्यांची कसोटी लागली आणि पराभव समोर दिसत असल्यामुळं फक्त महाराजांच्यावरती टीका होते। आज नाही, आता भगवा वस्त्रधारी म्हणजे कोण आहेत? महाराज आहेत ना। ज्या वेळेला तिकडे आंबेडकर साहेब उभारले, ज्या वेळेला तिकडे प्रकाश आंबेडकर साहेब उभारले आणि इकडे भगवा दिसलं त्यावेळेला शिंदे साहेबांना खरोखर पराभव दिसू लागलं। आणि मी तुम्हाला थोडी प्रत्येकाला वाटतं की माझा पक्ष विजयी होईल। आपण 23 तारखेला बघायचं, गुलाल हा फक्त विजयादशमीचा गुढी आहे। आज या ठिकाणी आपण सावरकरांच्या पुतळ्यांच्या समोर उभारलेलं आहे। सावरकरांच्या पुतळ्यांच्या समोर उभारून आज हिंदू दिवस आहे, हिंदू वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आजपासून आम्ही शपथ घेतलेलं आहे की भगवा गुढी उभारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आपण बघतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एक शब्दप्रयोग वापरला गेला की हिंदू दहशतवाद, आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला असं आहे की काँग्रेस उमेदवारांना पराभव समोर दिसतोय आणि त्यामुळं महाराजांच्या उमेदवारीबाबत वक्तव्य काँग्रेसकडनं होत आहेत, आरोप काँग्रेसकडनं केला जातं। आता त्यांनी सांगितले भगवा आतंकवाद, आणि वंचित आघाडीचे काही लोक सांगत होते की मस्जिद हेडक्वार्टरची मस्जिद बंद आहे। शिंदे साहब गृहमंत्री असताना ते मस्जिद बंद झालेली है। ये आपकी गलतफहमी है कि आपको रॉन्ग इन्फॉर्मेशन मिली है कि वो मस्जिद बंद है। उर्दू घर का भी जो काम हो गया है, पूरा मुकम्मल काम हो रहा है उर्दू घर का। और मस्जिद के बारे में जो बता रहे थे, बता रहा हूँ 5 वक्त की नमाज आज भी वहाँ पर हो रही है। आज भी जो है पूरे 5 वक्त की नमाज वहाँ पर पढ़ी जा रही है और हमारे पुलिस अधिकारी जो है वो 5 वक्त की नमाज वहाँ पर पढ़ रहे हैं। और ये मुस्लिम की तरफ से एक सेकुलर आदमी को बदनाम करने की साजिश है। शिंदे साहब को कोई मस्जिद का मुद्दा उठा रहा है, कोई भगवा आतंकवाद का मुद्दा उठा रहा है। यही एक फ़र्क है। मैं यही कहता हूँ कि मेरे शहर में अमन रहे, दंगा फसाद रहने दो,
मेरे शहर में अमन रहे, दंगा फसाद रहने दो, मुझे हरे और भगवे में मत बांटो, मेरे छत पे तिरंगा रहने दो। और मैं यही कहना चाहूँगा कि 2014 के जो मैनिफेस्टो जो था मोदी का, उसके बारे में डिस्कस करो, रोजगार के बारे में डिस्कस करो, शिक्षा के बारे में डिस्कस करो। आज तुम्हारे को गली से लेकर दिल्ली तक हुकूमत दी गई, तुम क्या कर रहे? आज 6 दिन को पानी आ रहा घर के अंदर, आज पूरे गली को 6 दिन 8 दिन पानी नहीं मिल रहा पीने के लिए, उसकी कितनी बड़ी समस्या है, उसका हल नहीं कर रहे। आज उजनी और ये लोग बोलते हैं कितनी बार उजनी का पानी के बारे में बात करते हैं। अरे भाई, हम उजनी का पानी लाए, इसलिए तो पानी तो पीने मिल रहा, लेकिन तुमको जो है 5-6 दिन के लिए पानी लाने की फुर्सत नहीं है। वो उजनी से पानी ला नहीं सकते लोग, जबकि महापौर इनका, देवेंद्र फडणवीस इनके, नरेंद्र मोदी इनके। ये क्या विकास है? सिर्फ विकास के नाम पे लोगों को धोखा दिया जा रहा है। नोटबंदी, जीएसटी, ये पूरी फंसाने की साजिश है। और मेरे भाई बता रहे थे, आज जो है यहाँ के वंचित आघाड़ी, यहाँ सोलापुर शहर के वंचित आघाड़ी जो है आज मुसलमानों के बारे में बहुत प्रेम दिखा रहे हैं, बहुत हमदर्दी दिखा रहे हैं। ये माशाल्लाह बहुत अच्छी बात है, ये बहुत अच्छी बात है। काश के ये बात होती, काश के ये बात होती, अकोला के अंदर भी प्रकाश अम्बेडकर हिदायत पटेल के खिलाफ दिखाते मोहब्बत। यही वह हिदायत पटेल पूरे महाराष्ट्र से जो है एक में वो मुस्लिम खासदार कांग्रेस ने टिकट दिया है, लेकिन प्रकाश अम्बेडकर साहब जो है ना, हिदायत पटेल से भी टिकट भरे लें और यहाँ से भी फॉर्म भरे लें। जबकि 2014 का इतिहास देख सकते हैं, 2014 में जो है हिदायत पटेल 2 नंबर के कैंडिडेट थे और प्रकाश अम्बेडकर साहब जो है 3 नंबर के कैंडिडेट थे। आज बीजेपी को सपोर्ट करने के लिए वो जो है यहाँ से और वहाँ से फॉर्म भरे। 2 मिनिट आपण बघतोय, 2 मिनिट आपण बघतोय आपलं इथं जे राजकारण्यांचं देश स्वातंत्र्य आल्यापासून एकच अजेंडा आहे, तोडाफोडा राजकारण ते इंग्रजांनी केलं, ते आता ही राजकारणी करत आहेत। कसं सांगतो, इथं भगवा दहशतवाद दाखवला जात आहे, तिकडे हिरवा दहशतवाद दाखवला जात आहे, पण या भारतात सगळे देशप्रेमीच आहेत। फक्त या मताच्या भिकेसाठी ही कुणाला दहशतवादी संबोधतात, कुणाला काय महत्त्वाचे त्यांचे प्रश्न पुढे येऊ नये म्हणून हा दहशतवादाचा प्रश्न पुढे गेला होता। आज मुस्लिम समाजामध्ये एवढी मोठी बेरोजगारी आहे, त्याबद्दल कोण बोलत नाही। आज त्यांच्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षणाचा अभाव आहे, त्यावर कोण काय बोलत नाही। जाणून बुजून त्यांचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी गेल्या 70 वर्षापासून फक्त त्यांना लॉलीपॉप दाखवलं जात आहे, धर्मांधतेकडे ढकलून त्यांचे मूळ प्रश्न, धर्म सर्वांना पाहिजे, धर्म हा पवित्र आहे, पण आपण बघतोय की आजपर्यंत मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी कुठंतरी आमच्याकडे जातीपातीचं राजकारण होतं आहे। आणि महत्त्वाचा आत्ता एक आमच्याकडे काँग्रेसजनाने प्रश्न उपस्थित केला की जी प्रकाश आंबेडकरांचं जे मुस्लिम प्रेम आहे ते बेगडी स्वरूपाचं आहे, हेच प्रेम त्यांनी अकोल्यात दाखवलं असतं तर त्यांना एक वेळा मी मानलं असतं, अशा प्रकारचं म्हणणं। इसके ऊपर बात करने की है, हिदायत पटेल की जो बात की अभी, इसके पहले 2 बार टिकट दिया गया था कांग्रेस के सीट के ऊपर से। पिछले 2 साल मतलब पिछले 10 साल के टिकट देने के बावजूद भी दोनों बार हारे। उनको पूरे महाराष्ट्र में एक ही सीट दी क्या प्रकाश अम्बेडकर के खिलाफ लड़ाने के लिए? सब में पहली बात ये, खुद को सेक्युलरिज्म बोलने वाले, खुद को सेक्युलरिज्म बताने वाले जो है, नहीं पूर्ण बात हो दे क्या, पिछले 70 साल से यही हो रहा है। सेक्युलरिज्म की बात करने के बावजूद, एक मिनट सर्वसामान्यांना बोलू द्या, काँग्रेसची दंडीलशाही आहे ही। एक मिनट, पूरी बात होने के बाद बात करेंगे, पूर्ण बात होने तक बीच में मत बोलो। हिदायत पटेल की बात आ रही है तो पिछले 2 बार टिकट देने के बावजूद भी वो सीट हारी लिए, और खुद को सेक्युलरिज्म बोलने वाली कांग्रेस ये किस सीट दिखी क्या पूरे महाराष्ट्र में अकोले को प्रकाश अम्बेडकर साहब के खिलाफ लड़ाने के लिए? कहीं और देने का था, प्रकाश अम्बेडकर के खिलाफ देने का था। अरे जिसकी वजह से तुम आज लोग जो ये मतदान कर रहे हैं, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का जब पोतरा वो इलेक्शन के लिए लड़ रहा, फिर भी तुम उसको देशद्रोही बोलते हैं। उन्हें डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान का खून कर रहे, ये बात कर रहे, कुछ भी नहीं। ये कांग्रेस वाले जो है खाली दबाव ला रहे, विकास की बात कर। एक मिनिट पूर्ण बात होऊ दे, त्यानंतर बोला। विकास की बात कर रहे, विकास हुआ है तो सिर्फ और सिर्फ जो है नज़दीक के नगर सेवकों का, नज़दीक के पदाधिकारियों का विकास हुआ है। बड़े 4 मंजिली बिल्डिंगा बन रही है, बड़े धंधे चला रही है, 2 नंबर धंधे, ये धंधे सब खाली कांग्रेस के नेते में चल रहा है।
क्या खाली सोलापुर का मुसलमान धनगर समाज 2 करोड़ धनगर समाज पूरे महाराष्ट्र में रहने के बावजूद भी एक भी सीट नहीं दिए। इसका क्या मसला है? खुद को सेक्युलरिज्म बोलने वाली कांग्रेस पार्टी ये जो है खाली एक चॉकलेट दे रहे सो है। पिछले 70 साल से ये होते आ रहा, हम विकास करें, हम सेक्युलर की बात करें। इसका मतलब ये हुआ कि फिर वंचित आघाड़ी रंधे मायामीनो तुम्हारे अपोज में क्या बोल को तुम इसको देशद्रोही बोलना लेगा तुम क्या? इसके खिलाफ आज मुसलमानों का शरीयत का मसला मेरा सदर खाली बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी लड़ाया है, कोई दूसरा नहीं लड़ाया। यहाँ तक कि टोटल जो है एक भी खासदार असद साहब के जैसा मुद्दे के ऊपर लड़ा नहीं। संविधान का जब जलाया जा रहा था, फाड़ा जा रहा था, तो एक भी कौन कांग्रेस का खासदार उसके खिलाफ नहीं बात कराया। खाली बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी पार्लियामेंट में इसके खिलाफ आवाज उठाया। और इंशाल्लाह उम्मीद है प्रकाश अंबेडकर साहब कई लाख के वोट से सोलापुर से जीत कर आएंगे, ये मुस्लिम का वादा है, इंशाल्लाह जरूर। आज अकोल्याचा प्रश्न होता। अकोल्याच्या प्रश्नावर आमच्या मुस्लिम प्रेम हे बेगडे आहे म्हणतात। आम्हाला कुणावर बेगडी प्रेम दाखवण्याचं काँग्रेससारखे आम्ही म्हणजे काय ते प्रेमाची चादर घेऊन काँग्रेससारखं आम्ही दिखावा करत नाही। आम्हाला माहिती आहे आमचं प्रेम किती खरं आहे, जनतेला माहिती आहे आमचं प्रेम किती खरं आहे। खरं तर उर्दू घराच्या याच्यावर शिंदे साहेबांनी नाही चुकीचं आहे। तुम्हाला बोलाय मुद्दा नसला की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडे बोट करताय, तुम्हाला उमेदवार बोलायला मुद्दा नसला की तुम्ही दुसरीकडे बोट दाखवताय, हे तुम्हाला चुकीचं आहे। पहिल्यांदा गोष्ट उर्दू घराचा मुद्दा आहे। शिंदे साहेबांनी उर्दू घराबद्दल काय केलं? संविधान आत्ताच माझ्या मुस्लिम बांधवांना जनसामान्याला बोलू द्यायचं होतं। आज एक जनसामान्य युवक बोलत होता तर त्याचा 2 मिनिट आवाज दाबण्याचं काम या काँग्रेस आणि या बीजेपीवाल्यांनी केले। संविधान जाळणाऱ्याचा यांनी विरोध दर्शवला नाही आणि या भाजप सेनाच्या काळात संविधान जाळलं, या भाजप सेनेने तरी काय केलं हा माझा प्रश्न आहे। अशा संविधान जाळणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही निवडून देणार का? लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी बाळासाहेबांनी मूठ बांधलेली आहे। मराठा आरक्षण मिळावं यासाठी बाळासाहेबांनी मूठ बांधली आहे। दर्गांना आरक्षण मिळावं यासाठी बाळासाहेबांनी आलुतेदार बलुतेदाराची मूठ बांधली आहे। आणि यावेळी यांना वाटतं की आम्ही जातीवादी, आम्ही देशद्रोही, आम्ही धर्मनिरपेक्षपणाचा आव आणतोय, आम्ही बेगडी प्रेम दाखवतोय। अरे मला आज तुमच्यासारख्या बेगडी प्रेम दाखवणाऱ्या काँग्रेसला आणि हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या या कर्मठ हिंदुत्ववाद्यांना सांगायचं आहे, जर आज या ठिकाणी समतेचा आणि एकतेचा विचार घेऊन संविधानाच्या माध्यमातून संविधानाचा जागर करायचा आहे तर फक्त वंचित बहुजन आघाडीला मत द्यायचं आहे। संविधानाचा खून हे लोक करतायत। परत महाराष्ट्रात जातीय भेद निर्माण करण्याचा प्रयत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा खून हे लोक इथं करत आहेत। परत जे जातीय भेद नष्ट होत होती ते जातीय भेद परत महाराष्ट्रात आणि भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न हे वंचितवाले करत आहेत। वंचितवाले हेच करत आहेत। प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढे जात लावली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विचार आहेत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत। आणि दुसरी गोष्ट, काँग्रेसनी कधीही कोणाला देशद्रोही म्हणलेला नाही आहे। उगीच काहीतरी तुम्ही अफवा पसरवू नका। प्रत्येक वेळेस हे तुम्ही असले अफवा पसरवताय। काँग्रेस कधीही कोणाला देशद्रोही म्हणत नाही। या ठिकाणी माझे मित्र जे म्हटले, पण काँग्रेस पक्षाबरोबर सर्व समाज राहिला म्हणून 70 वर्ष काँग्रेस या ठिकाणी सतत निवडून येत होता। यातच सिद्ध होत आहे की काँग्रेस पक्ष सर्वाला बरोबर घेऊन जाते। यांनी जे म्हणतात जातीवाद हे ते करत असेल तर कोणी सर्वसामान्य माणसाने निवडून दिलं नाही। यांनी आत्मपरीक्षण करावं की 60-70 वर्ष आम्हाला का निवडून दिलं नाही। साहेब या ठिकाणी जीएसटी असू दे, 15 लाखाचा जुमला असू दे, 2 करोडचा जुमला असू दे, या ठिकाणी अनेक अशा पद्धतीने महागाई वाढलेली आहे। या ठिकाणी रेशनमध्ये धान्य संपलेली आहे, रेशनमधला रॉकेल संपवलेला आहे, गॅस संपवलेला आहेत आणि या ठिकाणी जीएसटीमुळं संपूर्ण उद्योगधंदे संपलेले आहेत। साहेब आज यंत्रमाग बघा, आज गारमेंट उद्योग बघा, मोठमोठे उद्योग बघा, या जीएसटी गब्बर सिंग टॅक्समुळे नाही आत्ता सध्याचा म्हणतो गब्बर सिंग टॅक्समुळे आत्ता 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेला अशा पद्धतीचा टॅक्स कधीही वाढवलेला नव्हतं। हे गब्बर सिंग टॅक्स वाढवल्यामुळे संपूर्ण उद्योग संपला।
या ठिकाणी उद्योग संपला, या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी हिने टेलरिंगचा म्हणा कुठलाही फर्म या ठिकाणी आलेला नाही आहे. आम्हाला एकच म्हणायचं आहे साहेब, आम्हाला एकच म्हणायचं आहे साहेब, या ठिकाणी भगव्या जातीचा बघणार नाही, वंचितचा बघणार नाही. हा आपला सोलापूर शहर सुज्ञ आहे, चांगल्या पद्धतीचा विचार करून या वेळेला शिंदे साहेबांना कमीत कमी 2 ते 2.5 लाख मताधिक्याने निवडून येणार. एकंदरीत मुद्दा जो मांडण्यात आला त्याच्यामध्ये एक आहे की आमच्या सोलापूर शहरातले उद्योगधंदे बंद पडत आहेत, ते फक्त GST मुळे, आणि बकाल अवस्था जे उद्योगधंद्याची होती ते GST मुळेच होते. साहेब आपण जर पाहिलं सोलापूर सूत मिल असेल, लक्ष्मी विष्णू मिल असेल, जाम मिल असेल, हे काय GST मुळे बंद पडलं असं तुमचं म्हणणं आहे? ज्या आपल्या सोलापुरातले मोठमोठे कारखानदारे होते, जाम मिल होतं, लक्ष्मी विष्णू मिल होतं, सोलापूर सहकारी सूत मिल होतं, ह्या GSTच्या पूर्वीच बंद पडलेले आहेत. त्यामुळे GST वगैरे काही नाही. GST कोणाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला लागणार आहे का? शेतकऱ्यांना GST लागणार आहे का? ज्या लोकांनी 2 नंबरचे पैसे, ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांच्याकडनं शासन कर रूपात घेतं आणि तेवढे सोयी देण्याचं काम करत आहेत. आज आपण इथून ज्या वेळेला 4 पदरी रस्ते होतात, 8 पदरी रस्ते होतात, त्यावेळेला सरकारकडे उत्पन्नाचं साधनही असलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आत्ताच वंचित बहुजन आघाडीचे आमचे सहकारी मित्र म्हणत होते की आपण राखीव जागेच्या बाबत आम्ही मराठाला आरक्षण देणार आहे, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचं आरक्षण देणार आहे. मला सांगा, बाबासाहेबांनी किती टक्के आरक्षण द्यायचं सांगितलं होतं आणि आपण हे देऊ शकतो का? कारण प्रत्येक जण येतो आणि आम्ही आरक्षण देणार आहोत, पण हे प्रॅक्टिकल न टिकल्यामुळं हायकोर्टामध्ये बाबासाहेबांच्याच घटनेनुसार त्या ठिकाणी हे सर्व फेटाळलेले आहेत. म्हणून प्रत्येकाने आता तुम्ही सांगता की आम्ही धनगर समाजाला, आता तुम्ही सांगता आम्ही धनगर समाजाला आरक्षण द्या, आम्ही मराठाला आरक्षण द्या, तुम्ही देऊ शकता का? ज्या बाबासाहेबांनी घटना केलं त्याचं पायमल्य तुम्ही करू नका. आम्ही गेलं तर अजून एखाद्या वेळेस लोक समजून घेतील, पण बाबासाहेबांच्या नावाला तुम्ही त्या हे करू नका. या गोष्टीला उत्तर देतो सर प्लीज. सबसे पहले एक बात पूछना है मेरे को, है भाजपा वालों से एक बात पूछना है कि शरद बंसोड़े साहब को टिकट क्यों नहीं देगा, उनको क्यों नहीं ठहरा कर दिया गया इसके बारे में? क्योंकि वो 5 साल जो है 5 साल अपने कार्यकाल में फेल हुए. गेल्या वेळेला त्यांना तिकीट देण्यासाठी तुम्ही पैसे दिलात तरी त्यांनीच निवडून आले. कुठे तर पडते का म्हणून? नहीं आप बहुत अच्छी बात बताया मेरे भाई ने. शरद बंसोड़े ये बोल रहे थे कि शरद बंसोड़े बार बार पढ़ रहे थे, इसके वास्ते टिकट नहीं दिए. 70 वर्षापासून शिंदे साहेबच खासदार का? दुसरंच नाही का नेता? कोणच नाही का? आम्ही वर्षाला दुसऱ्याचा चान्स देतो. यांनीच का बरं द्यावा? यांनीच का बरं? यांनी एक मिनिट यांनी मुसलमानाने मागासवर्गीय जीवन येडत होतं आणि त्यालाच का बरं दुसरा आंबेडकरला द्यायचं होतं? दुसरा नेता नाही का त्याच्यात? बंधूंनो, मी काँग्रेसवाल्या बंधूला सांगू इच्छितो की दुसरा नाही का कोणा? मित्रांनो, आवाज दाबू नका. तुम्ही 60 वर्ष झालं तुम्ही आवाज दाबत आलेला गरीब जनतेचा. 1 मिनिट 60 वर्ष झालं. 3 वेळ त्यांच्या उज्ज्वलताईचा पराभव झाला, शिंदे साहेबाचा पराभव झाला, परत त्याचाच का? दुसरा नेता नाही का? दुसऱ्या नेत्याला द्या की तुम्ही तिकडे. मोदी 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 आपण सगळ्यात आता महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येत होता तो म्हणजे राजकीय पक्षांमधला सगळा घराणेशाहीचा मुद्दा. सोलापुरातून शिंदेच सारखे का? यांच्याशिवाय आम्हाला उमेदवार दुसरा काँग्रेसला मिळत नाही का? काँग्रेसमध्ये दुसरं नेतृत्वच लोकसभेसाठी नाही आहे का? असा देखील प्रश्न या निमित्तानं विचारला चालला. शिंदे साहेब एवढे मोठे नेते होते, लोकसभेचे सभागृह नेता होते. ते एवढा मोठा नेता असताना आम्हाला असं वाटत नाही की दुसरा कोणी त्यांच्या इतका लेवलचा, त्यांच्या इतका अभ्यासू, त्यांच्या इतका विकास करणारा दुसरा उमेदवार इथं नाही आहे. शिंदे साहेब हेच सोलापूरचा आजपर्यंत विकास केलेला आहे आणि हेच करतील. आणि सोलापुरात शिंदे साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. ह्यांनी जे आता म्हणतात काय केलं 70 वर्षात, 70 वर्षात जर काँग्रेसनी काम केलं नसतं तर तुम्हाला जनतेने 70 वर्ष लांबच ठेवलं नसतं सत्तेपासून. हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्या विकास कामांमुळे काँग्रेस 70 वर्षात सत्तेत होती. आणि दुसरं एक गोष्ट सांगतो, इथं जे शिंदे साहेबांनी एअरपोर्टसाठी लँड एक्वायर केली आहे त्याचं काम चालू झालं तर सोलापुरातल्या प्रत्येकाला नोकरी मिळतील. ऐका वैचारिक ऐका
वैचारिक ऐका एकदा वैचारिक ऐका वैचारिक ऐका वैचारिक ऐका वैचारिक ऐका फक्त एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट जेव्हा चालू होईल तेव्हा आपोआप जे बाहेरचे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत ते आपोआप सोलापुरात येतील आणि ऐका पाणी तेच 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 शिंदे साहेबांची दूरदृष्टी आहे. या दूरदृष्टीमुळे सोलापूरसाठी शिंदे साहेबांनी जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्यासाठी लँड ॲक्वायर केलेली आहे, मंजूर आणलेली आहे. फक्त या BJPमुळे त्याचं काम पुढे गेलेलं नाही. शिंदे साहेब पुन्हा खासदार होतील आणि ह्याचं काम नक्की काम होईल, पूर्ण होईल. घराणेशाहीचा विषय हे बघा, जो माणूस काम करतो त्याला म्हणून जनतेने वारंवार या ठिकाणी निवडून दिला. कामाच्या जोरावर शिंदे साहेब घराणेशाहीच्या जोरावर नाही. लक्षात हे बघा, एक लाट होती जे एक मिनिट 2014 साली जे एक मिनिट ऐकताव का उगा उल्हाडबाजी तुम्ही बोला, आम्ही ऐकून घेतो. तेवढं हिंमत ठेवा तुम्ही. मला काय म्हणायचं, 2014 साली शिंदे साहेब 2014 साली शिंदे साहेबांचा पराभव का झाला याचं उत्तर एक आहे. शिंदे साहेबांनी या 40 ते 50 वर्ष सोलापूरसाठी खूप मोठे काम केले. 2014 साली नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या, जाहिरातीच्या माध्यमातून असू द्या, लोकांना 15 लाख असू द्या, 2 कोटी रोजगार असू द्या, शेतकऱ्यांना हमीभाव असू द्या, असे अनेक खोटे आश्वासन जे दिव्य स्वप्न होतं ते लोकांना दाखवले. काही लोक ते भुलले. त्यामुळे या ठिकाणी शिंदे साहेबांना पराभव झाला. या ठिकाणी या लाटेत एक खासदार निवडून आला, तो 5 वर्षात त्या ठिकाणी सोलापूरला दिसला नाही. आम्ही युवा काँग्रेसच्या माध्यमातून खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा म्हणून एक आंदोलन केलं. एक मिनिट थांबा, तुम्ही ऐकून घ्या. एक मिनिट, आम्ही आंदोलन केलं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग. एक मिनिट तुम्ही एक मिनिट हे बघा, एक मिनिट ऐकून घ्या. आतिश हे बघा, तुम्ही केलं नाही आम्ही असं म्हणत नाही, तुम्ही केलं असेल. एक मिनिट ऐकून चुकीचं नाही, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग पेपरचं. एक मिनिट आतिश तुम्ही मध्ये बोलू नका. हे बघा, सगळ्या पक्षांना अधिकार असतो. तुम्ही तुमच्या बाजूने केलं असेल, पण आमच्या युवा काँग्रेसच्या माध्यमातून भैया चौकात आम्ही खासदार दाखवा 1000 रुपये मिळवा या ठिकाणी आंदोलन केला. आज जवळपास वर्ष होत आला. एक माणूस समोर आलाच नाही की समोर सर अजून एक म्हणून या काम न केलेल्या माणसाचं तिकीट या ठिकाणी भाजपने कापले. आणि एक महाराज या ठिकाणी जे आले 5 वर्षात कधीच दिसलं नाही. या पूर्व भागात 1 लाख महिलांचा विडी कामाचा 2 महिने संप होता, यंत्रमाग काम करायचा महिना संप होता, युवकांना रोजगार नाही. या कधीच महाराज दिसले नाही. मला एवढंच म्हणायचं आहे महाराजांना, महाराज तुम्ही आम्हाला वंदनीय आहात, तुम्ही एक आशीर्वाद द्या. तुम्ही निवडणुकीला उभारायची गरज नाही. तुमच्याकडे एवढं दिव्य शक्ती असेल तर या युवकांना रोजगार द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, यंत्रमाग विडी कामगारांना काम द्या. हा, ह्याच्यामध्ये आदरणीय सुशीलकुमार शिंदे हे सक्षम आहेत, अभ्यासू आहेत, दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे. आणि आपण म्हणालात आता 2014ला हे पराभव का झाला शिंदे साहेबांचा, या ठिकाणी मोदीसारखा हिप्नॉटिझम करणारा माणूस या ठिकाणी अनेक घोषणा केल्या. त्यांनी 15 लाख देतो आणि बेरोजगारांना रोजगार देतो, अनेक जुमलेबाजी केलेले आहेत. आता हे बघा, आता या ठिकाणी आता या ठिकाणी राहुल गांधी साहेबांनी GST वर नियंत्रण आणणार आहे. या ठिकाणी गरिबांना 6 महिन्याला 6000 प्रमाणे 72,000 वर्षाला देणार आहे. आणि शाहीबाबत तुम्ही आता प्रश्न विचारले, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की सोलापूर शहराची ओळख अख्ख्या भारतात फक्त सुशीलकुमार शिंदेमुळे आहेत. हे शिंदे साहेब एकमेव असं आहे की सोलापूर शहराचा विकास करू शकतात. आणि याच्या पुढे शिंदे साहेबांना प्रचंड मतांनी 2.5 लाख मतांनी शिंदे साहेबांनी निवडून आले अशी आम्ही गवाही देतो. आणखी नाही आपले मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत. हे काय म्हणतो, गेल्या 5 वर्षात भाजपने काय काम केलं नाही. एकही कंपनी आणून द्या, मी ओपन पूर्ण कपडे करून बघून फिरतो, एकही काम दाखवा, कंपनी आणल्या दाखवा मला भाजपने मागच्या 5 वर्षात. एक रस्ता नीट केलं नाही. जे केलं शिंदे साहेबांनी केलं त्याचे श्रेय उद्घाटन, जे सोलापूर पुणे असू द्या, जे सिटीचं असू द्या, सगळं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ते फक्त उद्घाटन करण्यासाठी NTPC काम शिंदे साहेबांनी केलं आहे. फती कापायला भाजपचे लोक आलेत. एवढं काय काम केलं सांगा मला. 5 वर्षात
5 वर्षात तुम्ही काय केलं तो बोलू. शिंदे साहेब कशासाठी तुम्ही म्हणा लागले ना, आता हे 5 वर्ष अगोदर जे ना चुकून जे ना बनसोडे निवडून आले, तिने काय काम केले. शिंदे साहब एक तजुर्बेकार नेता है और जो है बहुत सारे जो है ना उन्होंने वहाँ पर जो पार्लियामेंट में आवाज़ उठाया. इनको पार्लियामेंट क्या है मालूम नहीं. ये बनसोड़े 5 साल में कुछ भी नहीं कराया और मोदी भी कुछ भी नहीं कराया. चौकीदार चोर है. शिंदे सब सारखं म्हणतात NTPC आणतं म्हणून. NTPC तिथं पडलेलं होतं तिकडं कोकणमध्ये, इथं आणून टाकलं. एक मिनिट NTPC मध्ये कमीत कमी 10 लाख वाळू गेला. एक मिनिट NTPC मुळे 10 लाख वाळू गेला. आता लोकांना राहायला घर बांधायला वाळू भेटे ना. हे शिंदे साहेबांचं विनाकारण पडे काढलेलं कंपनी आणून दिलं. NTPC मुळे जनतेला चांगलं होत नाही. विनाकारण पडलेल्या कंपनी आणून इथं NTPC म्हणतंय. NTPC मुळे लोकांना वाळू भेटे ना. 2 मिनिट. मी एक सामान्य नागरिक म्हणून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना जातीला पातीला मत टाका कार्याला. गरिबी जात धर्म बघून येत नाही. या देशासमोरचे मुख्य प्रश्न शेतकऱ्यांचे, बेरोजगाराचे, भ्रष्टाचाराचे, यावर काय करा. मोदी पप्पू करून काही होत नाही. ऐका 2 मिनिट बोलू ना मध्ये 2 मिनिट. आज बघतोय आपण आपला भारत देश शेतकरी प्रधान असताना पण जे शेतकरी मारून पिकवतो आणि ती नेऊन कुठे घालतो बाजार समितीत. म्हणजे जो पिकवतो त्याला दर ठरवायचा अधिकार नाही. ह्यावर तुम्ही लढा. जी बेरोजगारी वाढत नाही. आज फॉरेन कंट्रीज खरंच डेव्हलप आहेत. तिथली माणसं डेव्हलप आहेत. तिथल्या मिशनरी आणून तिथली लोकसंख्या आटोक्यातली आहे. इथली लोकसंख्या बहुसंख्या आहे. तर त्यासाठी तिथल्या मिशनरी आणून तिथल्या मिशनरी इथं आणून कार्य करू नका. सर आज काँग्रेसवाले एवढे ओरडत आहेत की त्यांचे फक्त कागदपत्रावर आहेत. सोलापूरचा विकास पूर्ण दोन मंत्री व खासदारामुळे विकास झालेला आहे 5 वर्षात. पूर्ण आज एवढा आपण रस्ते विमानचा जे उपक्रम राबवलेला 2 मंत्री आणि खासदारमुळे सोलापूरचा विकास झालेला. यांच्या काँग्रेसवाल्याच्या फक्त कागदोपत्रीवरती वाट बघत बसू दे. हे असंच राहणार आहेत. 2 मंत्र्यांमुळे भरपूर विकास झालेला आहे सोलापूरचा. काय त्यानंतर ना खासदार हा ग्रामीण भागात चांगलं काम केलेलं आहे. ग्रामीणमध्ये बनसोडे साहेबांचं काम झालं नाही असं म्हणतात. बनसोडे साहेबांचं काम हा ग्रामीण भागात झालेला आहे. शहरी भागात थोड्या प्रमाणात झालेलं असतं पण भरपूर झालेला आहे. तुम्ही आज या ठिकाणी एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी शिंदे साहेबांचं उदो करते आणि दुसरीकडे 2 मंत्री असताना सुद्धा विकास झाला नाही. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी ही आजपर्यंत जनतेला वेड्यात काढायचं काम करत होती आणि आता यावेळी भाजप सेना करत आहे. त्यामुळे तिसरा पर्याय सक्षम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आज आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की घराणेशाही. नेहरू गेले, गांधी आले, राजीव गांधी गेले, इंदिरा गांधी गेले, राजीव गांधी गेले, सोनिया गांधी आले, सोनिया गांधी नंतर राहुल गांधी. हे घराणेशाही तुम्ही राबवताय. शिंदे नंतर प्रणिती शिंदे. म्हणजे आमच्यासारख्या वंचितांना संसदेत यायचं आणि पाठवायचा अधिकारच नाही का? या जनतेने ठरवलेलं आहे. तिसरा पर्याय आहे ना सेना, ना भाजपा, ना काँग्रेस, ना बीजेपी. अब जोर खाली वंचित हो का है. शिंदे हवा सोलापूरची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सोलापूरकरांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही प्रमुख राजकीय पक्षांसमोर आमचा मांडण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि आज आपण एक अशोक चौक परिसरामध्ये आलेलो होतो आणि वेगवेगळ्या भागातले आमचे सगळे ज्याला आपण म्हणू की नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे या सगळे चर्चेमध्ये सहभागी झाले. महत्त्वाचा प्रश्न येतो म्हणजे आमचा सोलापूरकर सोशिक आहे, सहनशील आहे असं म्हणलं जातं. तो कुठल्या प्रश्नी आवाज उठवत नाही असं म्हणलं जातं. पण आमची जेव्हा आजची सगळी चर्चा पाहिली तेव्हा निश्चितच असं कोणी म्हणू शकणार नाही की आमचा सोलापूरकर सोशिक आहे, तो सगळं सहन करतो आहे. आज प्रत्येक मुद्द्यावरती म्हणजे प्रश्न आमचा केंद्रीय स्तरावरचा असेल, राज्य स्तरावरचा असेल, अगदी महापालिकेच्या निगडीत सगळे विषय असतील पाण्यापर्यंतचे,
तर या सगळ्या विषयावरती हे आमचे नागरिक असतील, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हिरिहिरीनं यांनी सगळ्यांनी मुद्दे मांडले. प्रश्न आहे विकासाचा. अर्थात विकासाच्या बाबतीत आमचा सोलापूरकर जो आहे तो अजूनही प्रतीक्षेमध्येच आहे. आणि जेव्हा ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया चालू असते तेव्हा साहजिकच आहे की जे आमचे प्रमुख राजकीय पक्ष जे आता निवडणुकीत आहेत, ते काँग्रेस म्हणा किंवा भाजप असेल किंवा वंचित बहुजन आघाडी, एक विकासाचे दावे करण्यात येतात. अर्थात जी कामं झाली किंवा जी झाली नाही त्यावरती एक गरमागरमी चर्चा ज्याला आपण म्हणू ती झडली आहे. आणि शेवटी एकच प्रत्येकाची भावना आहे की आमच्या सोलापूर शहराचा कुठेतरी विकास झाला पाहिजे, इथं कुठंतरी काहीतरी चांगली लक्षणं दिसली पाहिजे, जेव्हा इतर शहरं आमची वेगानं पुढे जात असताना आमचं सोलापूरकर मागे राहू नये. आणि यासाठी जे कोणी आता अर्थात मतदार राजा आहे तोच यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि तो आपला कौल येत्या एक 15-20 दिवसात देईल आणि त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं चित्र स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत जी आपल्या मनातली भावना आहे, प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, भावना वेगळ्या आहेत, या प्रत्येकाने आपली मतं जी आहेत तिथं प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि विकास कोण साधू शकतो किंवा आजवर विकास आमच्याकडे का झाला नाही याला कोण जबाबदार आहे, सोलापूरची आजची स्थिती जी आहे त्याला कोण जबाबदार आहे, किंवा हा विकास सोलापूरची प्रगती कोण साध्य करू शकतं, या बाबतीमध्ये अगदी प्रभावीपणे प्रत्येकाने आपली मतं मांडली. या प्रत्येकांचे मी इन सोलापूरच्या वतीनं मनपूर्वक असे आभार मानतो. एक चांगली चर्चा ज्याला आपण म्हणू ती झाली. शेवटी एकच आहे की ही निवड चर्चा आहे, याच्यामधून कुणाकुणाची वैयक्तिक काय इथं ज्याला आपण शत्रुत्व नाही आहे किंवा दुश्मनी नाही आहे, एक निखळ अशी चर्चा या माध्यमातून झाली. याबद्दल मी प्रत्येक राजकीय पक्ष असतील, कार्यकर्ते असतील, मतदार असतील, नागरिक आहेत, प्रत्येकाचे या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो. धन्यवाद.